ओके. मागच्या सेशनमध्ये आपण हिअरिंग सरांनी जे फॉरवर्ड लिहिलंय TCD बद्दल आणि ते बघितलं आपण. बाकी इंट्रोडक्शन बघितलं. आज आपण तिथून पुढचं म्हणजे हे बुक ट्रान्सलेट कोणी केलंय तर ते एल एस स्टॅफेल यांनी केलंय. त्यांचं प्रिफेस बघणार. त्यांच्या प्रिफेसमध्ये त्यांनी असं म्हटलंय की हे इंग्रजी ट्रान्सलेशन TCDचे दुसरं ट्रान्सलेशन आहे. म्हणजे काय, याआधी पण एकदा त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन झालेलं होतं. ते कोणी केलं होतं? डॉक्टर चार्ल्स जे हॅम्पल यांनी ते केलं होतं व ते WM रॅडेने प्रकाशित केले होते 1845 ते 46 मध्ये. ज्यावेळी या पहिल्या ट्रान्सलेशनची रिप्रिंट करण्याचा म्हणजे तेच ट्रान्सलेशन व्यवस्थित प्रिंट करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला ना, त्याला तीव्र विरोध झाला. कारण त्यातील काही अंश चुकीचा होता व त्यात काही प्रूव्हरची आद्याक्षरे व काही सिम्पटम्स देखील नव्हती. म्हणजे काय, त्यातला बराचसा भाग काही गाळला होता. जे सर्वात पहिलं त्यांनी हॅम्पलने ट्रान्सलेट केलं त्यावेळेस, कारण ते जर्मन मधून आपण इंग्लिश मध्ये घेत होतो ना. या तक्रारी खऱ्याच होत्या हे सिद्ध झाल्या जेव्हा आम्ही म्हणजे ज्यावेळेस स्टॅफेल सरांनी याचं ट्रान्सलेशन करण्याचं काम हाती घेतलं, तेव्हा त्यांनी रॅन्डमली असे 100 सिम्पटम घेतले व ते ओरिजिनल जे जर्मन बुक आहे त्याच्याशी तुलना केलं तर त्यांना खालील गोष्टी सिद्ध झाल्या. त्यात ॲल्युमिनियममध्ये जे 555 ते 600 हा मॅट्रोमेटिका पार्ट आहे TCDचा, 555 ते 655 जे ॲल्युमिनियमचे सिम्पटम आहे त्याच्यामध्ये ओरिजिनल पार्ट मधले 556, 617, 618 सिम्पटमचा काही भाग ट्रान्सलेट करताना हॅम्पलने वगळला होता. तसेच ग्रॅफायटिस, नायट्रिक ऍसिड इत्यादी रेमेडींच्या बाबतीत देखील आढळले. यातील वगळलेल्या सिम्पटम पैकी 1/3 सिम्पटम्स तर स्वतः हनीमन सरांचे होते. म्हणजे काय, प्रूव्हिंगच्या डाटामधले जे बरेचसे सिम्पटम जे हनीमन सरांनी लिहून ठेवले होते ते सुद्धा त्यात वगळण्यात आले होते. म्हणून ते जे पहिलं जे ट्रान्सलेशन आहे ते कम्प्लीट नव्हतं. या ओमिशन्समुळे नवीन ट्रान्सलेशनची आवश्यकता बनली. म्हणजे काय, नवीन ट्रान्सलेशन करणं याच्यामुळेच गरजेचं पडलं, जे की हॅम्पलच्या ट्रान्सलेशन पासून पूर्ण वेगळे असेल. आम्ही यासाठी डॉक्टर डटजाम यांनी MMP चे केलेले प्रशंसनीय ट्रान्सलेशन फॉलो केलं. म्हणजे काय, डॉक्टर डटजाम यांनी सरांचं मॅट्रोमेटिका प्युरा इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे, ज्यात डटजाम यांनी अगदी विश्वासाने हनीमन सरांचे आयडियाज आणि एक्सप्रेशन सादर केलेले आहेत. म्हणजे काय, आता जर्मन भाषा इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करताना एखाद्या शब्दाचा अनेक अर्थ निघू शकतात. पण मग लेखकाला तिथं ते काय म्हणायचं होतं हे समजून घ्यायला नाही जसं मी आता हे मराठी ट्रान्सलेट करतोय. त्यावेळेस पण मला जर एखादा शब्द आडला तर त्याचा मागचा आणि पुढचा पार्ट वाचल्यानंतर त्या शब्दाचा आपण अंदाजाने हे लावतो. त्याला पण ते प्रामाणिकपणे जसं डटजननी काम केलं तसं ते हॅम्पलनी केलं नव्हतं. म्हणून टॅफेल सरांनी परत एकदा त्याचं ट्रान्सलेशन केलं व इथे काही शब्द ज्यांचे इंग्लिशमध्ये अनेक अर्थ होतात, जसे व्यवस्थित अर्थ समजण्यासाठी डटजॉननी MMP मध्ये केलेल्या ट्रान्सलेशनचा आधार घेतलाय. म्हणजे काय, टॅफेल सरांनी डटजॉननी जे जर्मन शब्द इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करताना त्यांचा जो अर्थ घेतला त्याचा संदर्भ घेऊन इथं ते वापरण्यात आले. जसे की फॉर एक्झाम्पल जर्मन वर्ड बस्ट, बस्ट जर जर्मन शब्द असेल त्याचा अर्थ चेस्ट आणि फिमेल ब्रेस्ट असा दोन्ही होतो. मग जर तो बस्ट शब्द घ्यायचा तर तिथं फिमेल ब्रेस्ट घ्यायचा की चेस्ट घ्यायचं, याच्यात जर कन्फ्युजन असेल तर ट्रान्सलेशन करताना डटजननी काय अर्थ घेतलाय त्याचा इथं उल्लेख केलाय. हाल्स मीन्स थ्रोट आणि नेक असं दोन्ही होतं इंग्लिशमध्ये. मग त्याचा कोणता अर्थ घ्यायचा याच्यासाठी पण सरांनी क्रॉस रेफरन्स केला होता. जसं ड्रंकेनचा या शब्दाला हॅम्पेलने एकिंग म्हटलं होतं. हॅम्पेलच्या पहिल्या ट्रान्सलेशन मध्ये ड्रंकेन हा जो जर्मन शब्द आहे त्याला एकिंग म्हटलं होतं, परंतु डटजॅननी MMP मध्ये त्याला प्रेसिव्ह म्हटलंय. म्हणजे जर एकिंग पेन असेल आणि प्रेसिव्ह पेन असेल हे जर एक्सप्रेशन करायचं असेल तर हॅम्पेल त्याला काय म्हणतो, एकिंग म्हणतो, आणि डटजॅन किंवा हनीमन सर त्याला प्रेसिव्ह मानताय. म्हणजे बघा किती शब्द बदलत होते, त्याच्यातून सिम्पटमच बदलत होता. म्हणून त्याला परत एकदा ट्रान्सलेट करण्याची गरज पडली. जसे MMP मध्ये केले तसेच आम्ही देखील म्हणजे सरांनी परत MMPचं उदाहरण, MMP मध्ये ओल्ड स्कूलचे जे ऑथॉरिटी म्हणजे ज्यांनी ओल्ड स्कूलचे जे आपण सिम्पटम उचलले म्हणजे ते जे सिम्पटम होते ते कुठले होते, ओल्ड स्कूलचे ॲलोपॅथिक प्रॅक्टिसमध्ये झालेले ॲग्रेवेशन्स, त्यांचे साईड इफेक्ट. जसं सल्फरमध्ये, सल्फर जर तुम्ही ॲलोपॅथिक घेतलं तर स्टमकमध्ये इरोजन होतं, बरोबर नाही. हे इरोजन जे इरोजन किंवा बर्निंग जे इरोजनमुळे झालेलं आहे, हा ॲलोपॅथिक सिम्पटम आहे. तो कशामुळे झालाय, मेडिसिनच्या ॲडव्हर्स इफेक्टमुळे. जर आता जर TCD मध्ये असेल आणि जर तो ॲलोपॅथिक असेल तर तुम्ही जर सल्फरमध्ये जाऊन बघितलं ना तर तिथे ना स्मॉल कॅपिटल मध्ये त्या प्रूव्हरचं नाव दिलेलं असतं. म्हणजे तो कोण आहे, तो ॲलोपॅथिक फिजिशियन आहे. त्याच्या ॲडव्हर्स रिॲक्शनमुळे तो सिम्पटम तयार झालेला आहे मेडिसिनच्या ओव्हरडोसमुळे. तो काय प्रूव्हन सिम्पटम नाही. व अदर प्रूव्हरचे इटॅलिक्स मध्ये प्रिंट केले आणि जर प्रूव्हन सिम्पटम असेल
त्या प्रूव्हरचं नाव इटॅलिक्स मध्ये दिलेलं असतं, जेणेकरून लगेच लक्षात येतं की लिहिलेले लक्षण हे क्लिनिकल एक्सपिरियन्स म्हणजेच प्रूव्हिंगचे आहे की ऍक्सिडेंटल पॉइझनिंग म्हणजे काय ॲलोपॅथिक ओव्हरडोसमुळे झाले, हे आपल्याला ज्यावेळेस तुम्ही मेट्रामेडिका रेफर करता त्यावेळेस लक्ष द्यायचं का जो प्रूव्हर दिलाय त्याचं इटॅलिक्स मध्ये असेल तर तो प्रूव्हर आहे, आणि जर तो स्मॉल कॅपिटल मध्ये असेल तर तो ॲलोपॅथिक फिजिशियन आहे, त्याच्या ओव्हरडोसमुळे तो सिम्पटम तयार झालेला होता. आता पुढचं जे आहे ते प्रिपरेटरी नोट आहे डॉक्टर युजेसने ना अॅनोटेशन म्हणजे काही टीका टिप्पण्या किंवा त्याला काही ऍडिशन्स जर करायचे असेल ना, त्यांनी त्या मेट्रामेडिकाच्या सिम्पटमच्या खाली जसं आपण ऑर्गनाईजचं कसं फुटनोट बघतो तसं युजेसचे सगळीकडे तुम्हाला ऍडिशन पाहायला भेटतात. मग ते ऍडिशन देताना ते ऍडिशन कशा पद्धतीने दिलंय ते इथं युजेसने प्रिपेस मध्ये सांगितलेलं आहे. फास्ट नाही होते ना सर? ओके. नाही कळलं तर थांबून घ्या. 1821 मध्ये आता त्या प्रिपेस मध्ये युजेस काय सांगता, 1821 मध्ये हानिमनला लेप्झिग सोडण्यास भाग पाडले गेले होते, कारण त्यावेळेस त्यांना तिथे विरोध झाला होता व त्यांना मोकळेपणाने प्रॅक्टिस करता यावी यासाठी कोइथन या छोट्याशा टाउन मध्ये आश्रय दिला गेला होता व तिथे 1835 ला पॅरिसला जाईपर्यंत हानिमन सर तिथेच राहिले होते कोइथेनला, आणि हे सगळं क्रोनिक डिसीज वर्क त्यांनी त्या कोइथेनला केलेले आहेत. तिथे त्याच्या प्रसिद्धीमुळे त्याला अनेक क्रोनिक आजारांनी त्रासलेल्या लोकांनी त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली. म्हणजे काय, ज्यावेळेस त्या टाउन मध्ये क्रोनिक डिसीजचे लोक होते, हानिमन सर त्यावेळेस होमिओपॅथिक प्रॅक्टिसमुळे फेमस होते, मग ते लोक सरांकडे ट्रीटमेंटला येत होते. त्याच्यातून सरांना क्रोनिक डिसीजची आयडिया सुचली व त्याचाच रिझल्ट म्हणजे थेअरी ऑफ क्रोनिक डिसीज विल बी फाउंड इन दिस पेजेस. म्हणजे काय, ते जे सिम्पटम्स किंवा त्या पेशंटला ट्रीट करताना सरांना जो अनुभव आला होता त्याचाच जो रिझल्ट आहे तो हा म्हणजे क्रोनिक डिसीज. अशा प्रकारे झालेल्या अनेक विकारांना तोंड देण्यासाठी नवीन उपायांची म्हणजे रेमेडीची आवश्यकता आहे असे त्यांना वाटले. त्यानुसार 1828 मध्ये प्रकाशित झालेल्या सध्याच्या कामाच्या म्हणजे द क्रोनिक डिसीजच्या पहिल्या आवृत्तीच्या 3 खंड आहे. हे जे क्रोनिक डिसीज आहे ना, हे 5 खंडांमध्ये 5 व्हॉल्यूम मध्ये पहिले तयार झाले. पहिले 3 खंड हे 1828 मध्ये लिहिले गेले. त्या खंडांची निर्मिती झाली. त्यात 15 मेडिसिन होत्या. सुरुवातीला क्रोनिक डिसीज मध्ये फक्त 15 मेडिसिनच्या होत्या, ज्या आतापर्यंत एमएमपी मध्ये नव्हत्या. त्याच्या पहिल्या 15 मेडिसिनचे त्या फक्त क्रोनिक डिसीज मध्ये होत्या, एमएमपी मध्ये नव्हत्या. त्या कुठल्या आहेत? त्या आहेत अमोनियम कार्ब, बरायटा कार्ब, कॅल्पिरा कार्ब, ग्रॅफायटिस, आयोडियम, लाइकोपोडियम, मॅक कार्ब, मॅगमूर, नॅट्रम कार्ब, नायट्रिक ऍसिड, पेट्रोलियम, सेपिया, सिलिशिया, झिंकम आणि फॉस्फरस अशा 15 रेमेडिया पहिल्या 3 खंडांमध्ये सरांनी इन्क्लूड केल्या होत्या. कोएथेन येथे 6 वर्षे एकांकीपणे म्हणजे तिथं अज्ञातवासात राहिल्यासारखे सर राहत होते. काम केल्यानंतर हनीमनने त्याचे 2 सर्वात जुने आणि सर्वात प्रतिष्ठित शिष्य डॉक्टर स्टाफ आणि ग्रॉस यांना तिथे बोलवून घेतले. म्हणजे काय, आधी 6 वर्ष सरांनी स्वतःनी एकट्यानेच काम केलं क्रोनिक डिसीज वरती. नंतर 6 वर्षानंतर सरांनी त्यांचे जे 2 अनुयायी होते, शिष्य होते, त्या स्टाफला आणि ग्रॉसला कोइथेनला बोलून घेतलं त्यांच्यासोबत काम करण्यासाठी, आणि त्यांना ही त्यांची थिअरी ऑफ ओरिजिन ऑफ क्रोनिक डिसीज आणि त्यासाठी त्यांच्या क्युअर साठी लागणाऱ्या कम्प्लिटली न्यू सिरीज ऑफ मेडिसिनचा शोध सांगितला. म्हणजे त्यांनी 6 वर्ष जे काम केलं त्याचा सर्व डाटा त्या दोघांना पुरवला. तेव्हा आणि पण स्वतः 70 ते 80 वर्षाचे म्हणजे 73-74 वय होतं त्यावेळेस सरांचं कोइथेनला असताना. व यातून आपण एक कन्क्लुजन काढू शकतो की हे लक्षणे त्यांनी स्वतःवरती रेमेडी प्रूव्ह करून गोळा केलेले नसतात. म्हणजे क्रोनिक डिसीज मध्ये जे सिम्पटम्स आहे, जे आपण लॅटेंट सोरा आणि आउटब्रेक ऑफ सोराचे सिम्पटम्स 428 सिम्पटम्स बघणार आहे, हे लक्षणे काय सरांनी स्वतः एखादी मेडिसिन घेऊन स्वतःवर प्रूव्ह केलेलं नसणार, कारण सरांचं वय त्यावेळेस त्या मापात नव्हतं. तर त्यातील बरेचसे जे लोक क्रोनिक डिसीजने त्रासलेले होते, जे त्यांच्याकडे ट्रीटमेंट करता येत होते, त्यांचेच लक्षणांची ती यादी होती. म्हणजे काय, जो लोक सरांकडे क्रोनिक डिसीज घेऊन येत होते त्या लक्षणांचाच तो डाटा सरांनी तयार केला होता. यासाठी आणखी एक गोष्ट त्याच्यावर प्रकाश टाकते ती ही की सर नेहमी मेडिसिनचे डायल्युशन 18 ते 30 पोटेन्सी ट्रीटमेंटसाठी रेकमेंड करत. म्हणजे काय, 1828 च्या आधी सर नेहमी मेडिसिन 18 ते 30 पोटेन्सी मध्येच पेशंटला देत होते. मॅगमूर आणि नॅट्रम कार्ब ते 6व्या आणि 12व्या पोटेन्सी मध्ये वापरत होते ट्रीटमेंट मध्ये. व इथे ते रिपीटेडली असे रिमार्क देत आहेत की 6th, 9th आणि 12th पोटेन्सीज दिल्या तरी त्यांचा साईड इफेक्ट व्हायलंट येत होता. म्हणजे काय, क्रोनिक डिसीजच्या पेशंटला ट्रीटमेंट करताना
सरांनी कमी पोटेन्सी जरी वापरली म्हणजे 6वी 9वी किंवा 12वी पोटेन्सी मध्ये मेडिसिन दिलं तरी त्याचं ॲग्रवेशन पाहायला भेटत होतं. या व्हायलेंट इफेक्ट्सवरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की क्रोनिक डिसीज ट्रीट करता असताना वापरलेला सेकंड पोटेन्सी पासून तर 12व्या पोटेन्सी पर्यंत व्हायलेंट इफेक्ट जाणवले पेशंटला. त्यातील सर्व नाही पण बरेचसे लक्षणांचा समूह सरांनी थिअरी ऑफ क्रोनिक डिसीज मध्ये घेतलाय. म्हणजे काय, जे ॲग्रवेशन किंवा जे सिम्पटम्स ॲग्रवेट झाले ना तो सर्व डाटा सरांनी क्रोनिक डिसीज मध्ये घेतला. 1830 मध्ये थर्ड व्हॉल्यूम म्हणजे काय याचा फोर्थ पहिल्या एडिशनचा फोर्थ पार्ट पब्लिश झाला. तो कसा, त्यामध्ये 2 नवीन मेडिसिन ऍड झाल्या, त्या म्हणजे कालीकार्ब आणि नॅट्रमूर, आणि 5 इतर मेडिसिन ज्या ऑलरेडी MMP मध्ये होत्या. म्हणजे जो चौथा पार्ट आला त्याच्यामध्ये अजून 7 मेडिसिन म्हणजे पहिल्या 15 आणि नंतरच्या 7 अशा 22 मेडिसिन झाल्या. ज्या MMP मधल्या ज्या ऑलरेडी मेडिसिन होत्या त्या TCD मध्ये टाकल्या गेल्या. त्या कुठल्या 5, कार्बोवेज, कार्बो ॲनेमॅलिस, कॉस्टिकम, कोनियम, सल्फर, या 5 त्या ऍड करण्यात आल्या. क्रोनिक डिसीजचे सेकंड एडिशन 1835 ते 39 ला पब्लिश झाले. आता हे झालं फर्स्ट एडिशन मध्ये जे 5 व्हॉल्यूम होते त्याच्यामध्ये एवढे मिळाले. त्याचं सेकंड एडिशन सरांनी 35 ते 1939च्या दरम्यान पब्लिश केलं. त्याच्यामध्ये ह्या 22 व्यतिरिक्त आणखी 13 नवीन रेमेडीज आणि 12 MMPच्या रेमेडीज अशा सगळ्या 47 रेमेडी तयार झाल्या. ज्या नवीन रेमेडीज होत्या त्या सेकंड एडिशन मध्ये त्या अशा ॲगॅरिकस, ॲल्युमिना, अमोनियम मूर, ॲनाकार्डियम, क्लॅमॅटिस, क्युप्रम, इफॉर्बियम, मेझेरियम, अँटिम क्रूड, बोरॅक्स, नायट्रम, प्लॅटिना, सल्फ्युरस ॲसिडम, आणि MMPच्या जुन्या रेमेडीज कुठल्या आहे, आर्सेनिक, ऑरम, कोलोसिन, डिजिटालिस, डल्केमेरा, गुयाकम, हिपारसल्फ, मँगॅनम, म्युरॅटिक ॲसिडम, फॉस्फोरिक ॲसिडम, सरसापरेला आणि स्टॅनम अशा 47 रेमेडीज झाल्या. आता तुम्ही जर TCD ची इंडेक्स बघितली ना त्याच्यामध्ये 48 रेमेडीज दिसतात. मग एक रेमेडी कुठली, तर इथं जी ऑरम आली ना, ऑरमच्या 2 रेमेडीज घेतल्या सरांनी तिथं. प्लेन ऑरम आहे आणि एक ऑरम मूर म्हणून अशा 2 रेमेडी सरांनी 2 घेतल्या. त्याच्यामुळे आपल्याला तिथं इंडेक्स मोजली तर 48 भरताय आणि मुळात इथं 47 रेमेडीज. यासाठी त्यांच्यासोबतच्या ऑब्झर्वची खूप मदत, म्हणजे एवढ्या सगळ्या रेमेडीज तयार करण्यासाठी सरांना त्यांच्या ऑब्झर्वची खूप मदत झाली. आणि त्या ऑब्झर्वची संख्या जवळजवळ 1742 इतकी होती. म्हणजे इतके ऑब्झर्व सरांनी तयार केले होते या वर्कसाठी. ह्या सेकंड एडिशन मध्ये रेमेडीची पॅथोजेनिसची लक्षणे देखील फर्स्ट एडिशन प्रमाणेच पेशंटला औषध दिल्यानंतर दिसलेल्या कोलॅटरल इफेक्टच असावं. म्हणजे काय, हे काय प्रूव्हन नव्हते. ऍक्च्युली द डिसीजचा सिम्पटम्स आहे ते जे आणि मेडिसिन दिल्यानंतर तयार झाले सिम्पटम यांचा एकत्रित डाटा तयार करूनच क्रोनिक डिसीजचे सिम्पटम तयार झालेले होते. परंतु ते सर्व सिक्स डायल्युशन मध्येच दिले गेले असं. म्हणजे नंतर जे 1829 नंतर ज्या नवीन रेमेडीज शोधल्या त्यांचा पोटेन्सी 30 मध्येच असणार. कारण की 1829 पासून पुढे सरांनी सर्व मेडिसिन ह्याच डायल्युशन मध्ये देण्यास सुरुवात केली होती. म्हणजे बघा, हानिमन सर आहे ना, जसं जसं इव्हॉल्व्ह होत गेले ना तसं तसं त्यांचं पोटेन्सीवरचं काम बदलत गेलं. आणि 1829 नंतर जसं आपण 1833 का 32 ला आपलं 5th एडिशन आलं आणि त्याच्यानंतर 6th एडिशन आलं. 5th एडिशन मध्ये सर 30C चा बऱ्याच ठिकाणी उल्लेख करतात. कारण 29 नंतर सरांनी मोस्टली सर्व प्रूव्हिंग आणि बऱ्याचशी ट्रीटमेंट क्रोनिक डिसीजची 30C मध्येच दिलेली आहे. हॅनिमनच्या फ्रेंड्सनी देखील या आवृत्तीसाठी खूप योगदान दिले. जसे की वॉल्फ्सचे सिम्पटम्स ऑफ मेझेरियम आणि हिअरिंग्स ऑफ आर्सेनिक. म्हणजे काय, हिअरिंग्सने आणि वॉल्फ्सने प्रूव्हिंग मध्ये सरांना मदत केली हे यातून दिसते. ते त्यांनी स्वतःवर किंवा अदर हेल्थी पर्सन वरती प्रूव्ह केलेले होते. परंतु ते सर्व 30 डायल्युशननेच निर्माण झालेले असावेत. कारण 1833 मध्ये पब्लिश केलेल्या ऑर्गन म्हणजे 5th एडिशन 1833 ला आलं, तिथं हॅनिमनने ऑल प्रूव्हिंग या 30 डायल्युशन मध्ये कराव्यात बेस्ट रिझल्ट साठी असे म्हटले आहे. म्हणजे काय, 5th एडिशन मध्ये सर सांगतात का सर्व प्रूव्हिंग या 30C मध्ये झाल्या पाहिजे. आपण बघितले आहे की फर्स्ट एडिशनच्या 4थ्या खंडात नॅट्रमूरचे सिम्पटम देखील 30 डायल्युशन मध्येच प्रूव्ह झालेले होते. प्रत्येक मेडिसिनच्या प्रिपेस मध्ये हॅनिमन फेलो ऑब्झर्वची लिस्ट देतात. म्हणजे काय, प्रत्येक मेडिसिनचं जर प्रिपेस बघितलं ना, बघा इथे आहे ना TCD मध्ये किंवा MMP मध्ये बघितलं प्रत्येक मेडिसिनला प्रिपेस आहे. त्या प्रिपेस मध्ये त्या मेडिसिनची म्हणजे प्रिपरेशन कसं केलं, त्या मेडिसिनची ग्रॉस आयडिया, तिची पॅथोजेनेसिस, तिचे सिम्पटम्स हे बऱ्यापैकी इंट्रोडक्शन मध्ये सर सांगतात.
आणि त्यामुळे तुम्हाला जर मेडिसिन एखादी चांगल्या पद्धतीने जर म्हणजे शिकायची असेल ना, ते प्रत्येक मेडिसिनचं प्रिफेस अवश्य वाचलं पाहिजे. त्यात मी एक टिप जोडू इच्छितो, की आता बघा हे जे युजेस आहे ना, हे प्रत्येक ठिकाणी ॲडिशनल टिप देत आहे. म्हणजे तुम्ही जर त्यांच्या बुकमध्ये जिथं-जिथं टी-सी-डीमध्ये कंसामध्ये युजेस नाव बघाल ना, हे सर्व युजेसचे ते ॲडिशन आहे. त्यांच्या लिटरेचरमध्ये हनीमन सरांच्या लिटरेचरमध्ये त्यांनी जे टिप्पण्या जोडल्या आहेत ना, ते युजेसचे आहे. आलं का लक्षात? त्यात मी एक टिप जोडू इच्छितो, की ते आधीचे किंवा नंतरच्या काळातील प्रूव्हर होते व त्यांचे एक्सपेरिमेंट कशाप्रकारे लर्न केले पाहिजे. म्हणजे काय? ते प्रूव्हर कधीचे होते हे सरांनी म्हणजे युजेसने सांगितलेलं होतं आपल्याला का तो हनीमनच्या काळातला आहे का नंतरचा आहे. त्यांची ऑब्झर्वेशन आधीपासूनच प्रिंट होते का आमच्याकडे म्हणजे सरांकडे आल्यानंतर त्याच्यात माहिती ॲड झाली हे सुद्धा युजेसने तिथं इन्क्लूड केलेलं आहे. पॅथोजेनेसिसमध्ये जेव्हा पहिल्यांदा लेखकाचा उल्लेख केला जातो, तेव्हा मी त्या विषयातील त्याचे योगदानाचे स्वरूप सांगेल. म्हणजे काय? एखाद्या मेडिसिनचे पॅथोजेनेसिस सांगताना त्या लेखकाचं योगदान कसं आहे आणि तिने कशा पद्धतीने योगदान दिलं, त्याची जी माहिती ती युजेसने सांगितलेली आहे. एखाद्या इंडिव्हिज्युअल सिम्प्टम बद्दलची आणखी माहिती जी मी देऊ शकतो, ती पानाच्या तळाशी नोट्सच्या स्वरूपात 1, 2, 3 जर तुम्ही बुक बघितलं, प्रत्येक रेमेडीच्या खाली ना, लाईनच्या खाली 1, 2, 3 ओळींमध्ये युजेसने त्या मेडिसिन बद्दलची काही त्याची माहिती असेल ती ऍड केलेली आहे. तिथं युजेस कंसामध्ये तुम्हाला युजेसच दिसेल. हे झालं युजेसचं प्रिफेस. आता त्याच्यानंतर येतं एडिटरचं प्रिफेस म्हणजे ज्यांनी ते संपादन केलंय ना त्या बुकचं, हे एडिटरचं प्रिफेस आहे 1896 मध्ये. म्हणजे जवळ-जवळ 1835-39 ला आपलं सेकंड एडिशन पब्लिश झालं होतं. बरोबर? त्याच्यानंतर जवळ-जवळ 50 वर्षानंतर एडिटरचं प्रिफेस आहे. म्हणजे हनुमानच्या बऱ्याचशा काळानंतर ही प्रिफेस आहे. याच्यामुळे याच्यातला जो मजकूर आहे तो सुद्धा फार महत्वाचा आहे. इथपर्यंत कळलं सर? फास्ट नाही झालं ना? ओके. विज्ञानाने शेवटी हनीमनच्या सिद्धांतावर आणि शोधावर किती अंदाज लावला असेल आणि त्याच्या थेरप्युटिक बिलीफवरती किती अविश्वास दाखवला असेल, तरी देखील त्यांच्या कार्याने आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाने त्यांना कायमचे हिस्टॉरिकल बनवले आहे. म्हणजे काय? बघा 1800 हे लिहित आहे ते 1896 मध्ये. म्हणजे सर गेल्यानंतर जवळ-जवळ 50 वर्षानंतर एडिटर काय म्हणतोय का सायन्सनी सरांची हनीमन सरांची होमपॅथीला तिला कधीच बिलीव्ह केलं नाही. तिला स्युडो सायन्सच म्हटलं. तरी देखील एवढं करून देखील ती आजतागत जिवंत आहे आणि त्याच्यामुळे सरांचं कायम हिस्टॉरिकल नाव झालेलं आहे. तो शोध आणि त्याची प्रगती या दोन्हींचे प्रतिनिधित्व करतो हनीमन. आज असे दिसते की 100 वर्षापूर्वी त्याच्या एका हातात म्हणजे हनीमनच्या एका हातात भूतकाळ होता आणि दुसऱ्या हातात वैद्यकीय यशाचे भविष्य होते. म्हणजे काय 1896 मध्ये तर बराचसा सायन्स पुढे प्रगत झाला असणार ना. पण जे सरांनी 100 वर्षापूर्वी जो जो अंदाज लावले होते ते पुढे खरं होताना दिसतात. आजच्या काळात आपल्याला दिसतं सरांनी जे जे काही गोष्टी सांगितल्या ते आजही खऱ्या होताना दिसतं. म्हणजे सरांना भविष्याबद्दलचे ज्ञान किती आगाध होते. म्हणजे इथं एडिटर काय म्हणतो का सरांकडे भूतकाळ आणि भविष्यामध्ये दोन्ही बद्दलचे ज्ञान भरपूर होते. हनीमनच्या या कामाच्या भागात जिथे त्याने हे काम म्हणजे कोणतं क्रोन डिसीज त्याने सर्वसाधारणपणे जुनाट आजारांचे स्वरूप आणि ट्रीटमेंट विशेष करून स्वराचा विचार केलेला आहे. वाचकाला त्याच्या शैलीचे अनेक वैशिष्ट्य सापडतील. म्हणजे काय आपण जर त्यांचं हे लिटरेचर रीड करताना हनीमन सरांचे लिहिण्याची बऱ्याचशा वैशिष्ट्य सापडतील. जसे इंग्लिश लिटर ते जे इंग्लिश लिटरेचरसाठी कॉमन नाहीत. म्हणजे जसे फॉर एक्झाम्पल त्याची दीर्घ आणि गुंतागुंतीची वाक्य मी मगाशी सांगितलं पण सरांचं वाक्य दीर्घ म्हणजे मोठं त्याला कुठेही फुल स्टॉप नव्हता. पॅरा जर चालू झालं तर 4-5 ओळीमध्ये कुठे फुल स्टॉप कॉमा नाहीये आणि गुंतागुंतीचे म्हणजे एकामध्ये एक मिक्स व्हायचे त्याचा अर्थ लावायला परत ते फोड करून सांगायला वाचायला लागतात. त्यांच्या वाक्याची किंवा पॅराग्राफची पुनरावृत्ती म्हणजे काय वर एखादं जे वाक्य आहे तेच परत रिपीट होताना दिसतं आपल्याला. त्याचे वारंवार होणारे शब्दप्रयोग, वाक्प्रचार यामुळे ना ते समजायला अवघड जातं. तरी देखील वाचकाने त्याचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. हनीमनची शेवटची गोष्ट क्रोनिक डिसीज ऑफ थिअरी लक्षात घेण्यात अयशस्वी झाल्यामुळे त्याच्या या सिद्धांताबद्दल बरेच गैरसमज झाले आहेत. त्याचे हे काम आणि त्याचा कोणताही भाग इथे संक्षिप्त करण्याचा प्रयत्न केलेला नाही. म्हणजे काय हनीमनच्या या लिटरेचर बद्दल समजून घ्यायला आपण कमी पडलो म्हणून त्याच्याबद्दल बरेचसे गैरसमज झाले. परंतु इथं मी संपादन करताना तिथे कुठलाही शॉर्टकट अवलंबला नाही असं इथं एडिटर म्हणतात. आता पुढे आहे सरांचे प्रिफेस म्हणजे हनीमन सरांचे स्वतःचे 2 प्रिफेस आहे. जे फर्स्ट एडिशन आणि सेकंड एडिशनच्या मिळून आहे. ते आपण बघू आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आता मेन जो टॉपिक आहे क्रोन डिसीज तो सुरू होतो.
घेऊ सर पुढे. ओके. ऑथर्स प्रिफेस इथं म्हटले ऑथर्स प्रिफेस ज्यांच्या बुक असेल त्यांना कळेल किंवा नंतर आता बुक आल्यानंतर माझं रेकॉर्डिंग बघितल्यावर पण तुम्हाला कळेल. टू द फर्स्ट एडिशन हे प्रिफेस आहे फर्स्ट एडिशन साठी. हे प्रिफेस लिहिलं 1828 मध्ये. जर मला माहित नसेल, आता हनीमन सर आहे बरं का, आता हे जे सर्व वाक्य हनीमन सरांचे आणि सर कसं म्हणतात बघा, जर मला माहित नसेल की मला इथे पृथ्वीवर कोणत्या उद्देशाने पाठवले आहे, शक्य तितके चांगले बनण्यासाठी आणि माझ्या स्वभावाच्या सर्व गोष्टी चांगल्या करण्यासाठी जर मी आलेलो असेल, तर त्यासाठीचे सामर्थ्य माझ्यात नक्कीच आहे. म्हणजे काय, माझा जन्म जर काहीतरी चांगलं करण्यासाठी आला असेल, तर मला तेवढी देवाने ताकद दिली असेल चांगलं करण्यासाठी. व माझ्या मृत्यूपूर्वी मला अवगत झालेली कला म्हणजेच होमिओपॅथी ही सिक्रेट न ठेवता सर्व जगाला कळले पाहिजे, त्यासाठी मी प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे काय, त्यासाठीच मी हे सर्व प्रयत्न करतोय. होमिओपॅथी माझ्याबरोबर नष्ट नको व्हायला. परंतु या महान शोधाची माहिती जगाला सांगताना मला खेद वाटतो की माझे समकालीन लोक माझ्या या शिकवणीचा तार्किक क्रम समजून घेतील की नाही. म्हणजे बघा, हनीमन सरांचं लिटरेचर जर समजून घ्यायचं असेल, तर तो जो क्रम आहे, सर ज्या ज्या गोष्टी इन्व्हेंट करत गेले ना, तो क्रम समजून घेणं फार गरजेचं आहे. म्हणजे काय, सरांनी जी आधी गोष्ट नमूद केलेली होती ना, ती सरांनी चुकीची किंवा सरांना त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट सापडल्यानंतर ती सोडून देऊन पुढचं काहीतरी सरांनी, जसं सर पहिले 9व्या 10व्या 12व्या पोटेन्सीमध्ये काम करत होते. नंतर लास्टली 1835 मध्ये 33 मध्ये सरांनी 30C वापरली आणि हार्डली सरांनी नंतर लास्टली ज्यावेळेस शेवटचे 5-6 वर्ष एलएम पोटेन्सी वापरली. म्हणजे काय, हा जो क्रम आहे ना, हा प्रत्येकाने त्या लिटरेचर मधला समजून घेतला पाहिजे. तेव्हा तुम्हाला हनीमन सरांना काय म्हणायचंय ते कळेल. अगदीच आहे ना, हनीमन सर स्वतः फार मदर टिंचर पासून सुरुवात केली होती, बरोबर आहे की नाही? तर मग आता एखादा म्हणेल की सरांनी त्यावेळेस तिथं मदर टिंचरचा किंवा याचा उल्लेख केलेला होता, मग आपण ते वापरायला का नकोय? पण हे लक्षात घेतलं पाहिजे का सर स्वतः इव्हॉल्व होताना सरांनी पोटेंटायझेशन आणि मायन्यूट डोस कशा पद्धतीने त्याचं अवलंब करायला लावलं, त्याच्यापासून ज्या लार्ज डोसेस पासून झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सर पुढे जाताना सर्व काही बदलत गेले आणि आपण तेच ज्या बदललेल्या गोष्टी त्या अंगीकारल्या पाहिजे. पण त्या का बदलल्या हे समजून घेण्यासाठी त्या कशा बदलल्या हे समजणं फार गरजेचं आहे. आणि त्यांचे काळजीपूर्वक पालन करतील की नाही आणि त्याद्वारे दुःखी मानवतेला फायदा पोहोचवतील किंवा मग या पद्धतीच्या कधीही नाही ऐकलेल्या स्वरूपामुळे घाबरून त्याला ऐकल्या न ऐकल्यासारखे करतील व निरुपयोगी म्हणून सोडून देतील. म्हणजे काय, या गोष्टी त्यांनी कधीच ऐकलेल्या नव्हत्या त्यांच्या समकालीन लोकांनी. त्यामुळे त्यांना जर कळलं नसेल तर त्यांनी एकतर सोडून देतील किंवा घाबरून निघून जातील. किमान मी आशा करू शकतो की हे महत्त्वाचे कम्युनिकेशन माझ्याकडे आतापर्यंत उपलब्ध असलेल्या सामान्य होमिओपॅथीपेक्षा चांगले काम करेल. म्हणजे काय, हे जे क्रोनिक डिसीजचं इन्व्हेन्शन सरांनी केलंय आतापर्यंत, म्हणजे त्याच्या आधी सरांनी जे 40 वर्ष होमिओपॅथीचं काम केलं होतं, त्याच्यापेक्षा हे नक्कीच चांगलं आहे. बघा, ह्या वाक्याला किती महत्व आहे. त्यांचा असलेला अविश्वास म्हणजे त्या समकालीन होमिओपॅथिक लोकांनी ह्या गोष्टीवर जो अविश्वास दाखवला, त्या स्मॉल आणि अटेन्युएटेड डोस ऑफ मेडिसिन वरील जो की मेडिकल जगताला हजारो वॉर्निंग ट्रायल्स नंतर मी दिलेला आहे. म्हणजे काय, सरांनी त्याच्यासाठी हजारो ट्रायल्स घेतल्या. त्याच्यानंतर सरांना ते मायन्यूट डोसचं महत्व कळलं. त्याच्यानंतर सरांनी ते मायन्यूट डोसमध्ये ट्रीटमेंट चालू करायला सुरुवात केली. परंतु ती गोष्ट त्या काळातले त्यांच्याबरोबर होमिओपॅथी प्रॅक्टिस करणारे मान्य करत नव्हते आणि तो जो मायन्यूट डोस आहे तोच सर्वात एफिशियंट आहे. माझ्या विश्वासू कारणावर आणि आरोपावर अविश्वास दाखवून लोक मोठ्या आणि मोठ्या डोससह त्यांच्या रुग्णांना वर्षानुवर्ष धोक्यात आणण्यात प्राधान्य देतात. यामुळे ते रुग्ण सामान्यतः उपचाराचा परिणाम पाहण्यासाठी जगत नाहीत. म्हणजे काय, लास्ट डोस दिल्यामुळे त्यांची डेथ होत होती. हे माझ्या बाबतीत देखील घडत होते. बघा, या वाक्याला सुद्धा महत्व आहे. असंच हनीमन सरांच्या सुरुवातीच्या प्रॅक्टिस मध्ये सुद्धा घडत होते. हे सर मान्य करतायत. हे वाक्य कोणाचं आहे? सरांचं आहे. हे असेच हे माझ्या बाबतीत देखील घडत होते. जेव्हा मी डोस कमी न करता मेडिसिन वापरत होतो, याचे कारण असे की त्यांच्या अटेन्युएशनमुळे हे डोस त्यांच्या होमिओपॅथिक म्हणजे फिजिक्ससाठी वापरासाठी अधिक योग्य आहेत आणि त्यांच्यात निर्माण झालेल्या डायनॅमिक पॉवरमुळे याकडे दुर्लक्ष केले गेले. म्हणजे काय, जर डोस कमी केल्यानंतर ती डायनॅमिक पॉवर त्याच्यात कशी डेव्हलप होती याचं अज्ञान असल्यामुळे लोक कमी डोस द्यायला घाबरत होते. लोकांनी सुरुवातीपासूनच या निर्देशाचे पालन केले असते आणि स्मॉल डोस वापरण्याचा धोका पत्करला असता तर काय झाले असते. म्हणजे काय, जर मी जे सर जे ओरडू सांगत होते का स्मॉल डोस आणि कमी रिपिटेशन करायचं, मायन्यूट डोस वापरायचा, पण ते कोणी फॉलो करत नव्हते.
जर तुम्ही फॉलो केलं असतं तर काय तोटा झाला असता हे सर सांगतात. त्याचा एकच झाला असता, तर तो डोस अकार्यक्षम ठरला असता. म्हणजे काय, त्या डोसनी फायदा नसता झाला. म्हणजे जे मी नेहमी सांगतो का एखाद्या गोष्टीने फायदा नाही झाला तर चालेल, पण तोटा तर नको व्हायला. जसा लास्ट डोसमुळे त्या पेशंटला तोटा होत होता, तुम्ही जर मायन्यूट डोस दिला असता तर लईत लई फायदा नसता झाला, पण तोटा पण नसता झाला. यापेक्षा तर वाईट काहीच घडलं नसतं. नक्कीच त्याच्यामुळे म्हणजे स्टॉल डोसमुळे कोणतेही नुकसान झाले नसते. परंतु होमिओपॅथिक उपचारासाठी मोठ्या डोसच्या त्यांच्या अन्यायकारक इच्छेमुळे, म्हणजे त्या काळातले जे होमिओपॅथिक फिजिशियन होते, त्यांची इच्छा लास्ट डोस वापरण्याचीच होती. म्हणून त्यांच्या या इच्छेमुळे ते पुन्हा एकदा रुग्णांसाठी धोकादायक असलेल्या रस्त्यावरून गेले व सत्यापासून दूर गेले. जे मी स्वतः यशस्वीपणे पार केले होते व ते सत्य पडताळण्यासाठी फिजिशियनने अनेकांना दुखापत करून व त्यांच्या न्याय जीवनाचा एक चांगला भाग वाया घालवल्यानंतर त्यांना शेवटी खरे ध्येय गाठता आले. म्हणजे काय, लास्टली एखादा होमिओपॅथिक प्रॅक्टिसनर जर 10-20 वर्ष प्रॅक्टिस करत असणार आणि त्याला जर लास्ट डोस दिल्यानंतर झालेले साइड इफेक्ट आणि त्याच्यापासून जो इफेक्ट पाहिजे आहे तो कमी येतोय, हे कधी लक्षात येईल? तुम्ही 10 ते 20 वर्ष लास्ट डोस मध्ये प्रॅक्टिस केली आणि मग कधीतरी तुमच्या लक्षात आलं की मायनूट डोस दिल्यानंतर किती भारी रिझल्ट येतोय. परंतु त्यावेळेस तुम्ही त्या 15 ते 20 वर्षाच्या काळामध्ये किती पेशंटला हानी पोहोचवलेली होती आणि तुमचा जो महत्वाचा 15-20 वर्षांचा काळ आहे प्रॅक्टिसचा, तो तुम्ही वाया घालवला. ही गोष्ट समजून घेण्यासाठी. परंतु मी अनुभवातून शिकलेलो होतो आणि मी जे सांगत होते ते तुम्ही फॉलो करायला पाहिजे होते. आजही तीच गोष्ट आहे का मायन्यूट डोसचा सरांनी म्हणजे ज्यांनी आमच्या बरोबर ऑर्गॅनायझेशन शिकले त्यांना तर कळून चुकलंय का मायन्यूट डोस किती महत्वाचा आहे. आणि आजही आपण इतक्या मोठ्या लार्ज डोसमध्ये प्रॅक्टिस करतोय आणि त्याच्यापासून झालेले तोट्यांकडे दुर्लक्ष करतोय आणि मायन्यूट डोसने किती चांगला परिणाम होतो आणि किती फायदे होतात याचा आपण अनुभव घ्यायलाच तयार नाही. आणि हे त्यावेळेस होतं आणि आजही तसंच होतंय. त्याचं कारण आहे, हे जे सरांचे लिटरेचर आहे ना, हे असे प्रकाश झोतात आलेच नाही आणि कोणी त्याच्याकडे पाहिलंच नाही. बरोबर की नाही? हे सर्व मी आधीच त्यांच्यासमोर विश्वासूपणे आणि स्पष्टपणे मांडले होते. म्हणजे सरांनी ते ऑलरेडी मांडलेलं होतं आणि खूप आधी त्यांना त्याची अंमलबजावणी करणे देखील गरजेचं होतं. आता सादर केलेली ग्रेट डिस्कव्हरीला तरी ते स्वीकारतील. म्हणजे काय? आता म्हणजे ही डिस्कव्हरी म्हणजे काय? द क्रोनिक डिसीज. ह्या डिस्कव्हरीला सुद्धा ते लोकं म्हणजे त्या काळातले होमिओपॅथिक लोकं स्वीकारतील अशी मी आशा करतो आणि जरी त्यांनी या डिस्कव्हरीला व्यवस्थितपणे स्वीकारले नाही, या शोधाशी ते चांगले वागले नाही, तर केवळ अधिक प्रामाणिक आणि हुशार वंशजांपर्यंत तरी पोहोचवतील. म्हणजे काय, पुढच्या पिढीपर्यंत तरी घेऊन जातील व जेणेकरून त्या वंशजांना तरी याचा फायदा होईल. गरीब आजारी मानवजातीला त्या अगणित टेडियस डिसीज म्हणजे त्या क्रोनिक डिसीजच्या वेदनेपासून मुक्त करायला जे आतापर्यंत त्या फिजिशियनच्या आवाकात आलेले नव्हते. म्हणजे काय, त्या काळातल्या फिजिशियनला क्रोनिक डिसीज मॅनेज करताच येत नव्हते होमिओपॅथीने. आणि मग हे लिटरेचर त्यांना जर पटत नसेल तर सरांचं काय म्हणणं होतं का किमान त्यांनी पुढच्या पिढीपर्यंत तरी ते व्यवस्थित घेऊन जावे. तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करू नका किंवा अवलंबू नका, परंतु पुढच्या पिढीला आहे तसंच सोपवा, ही सर रिक्वेस्ट करतात. आता पुढचं प्रिफेस आहे 4th व्हॉल्यूमचं. हे प्रिफेस लिहिलंय सरांनी 10 वर्षानंतर. म्हणजे पहिलं जे लिहिलंय ते 1828 ला आणि त्याच्यानंतर 1838 चं प्रिफेस आहे. त्याच्यामध्ये सर होमिओपॅथिक उपचार प्रक्रियेची चौकशी सर म्हणजे बोला ना सर. 1828 नंतर 1838 ला सेकंड एडिशन आलं का काय आलं? हो सर. ते जे 4th व्हॉल्यूम म्हणजे जे 3 खंड पहिल्या एडिशन मध्ये सरांनी दिले ना, त्या 15 रेमेडीज आपण बघितलं. त्याच्यानंतर 1838 म्हणजे 35 ते 39 रँडमली सरांनी पुढच्या 2 व्हॉल्यूम वरती काम केलं आणि उरलेल्या ज्या रेमेडीज ऍड केल्या ना, त्या पुढच्या 5 वर्षामध्ये केलंय. त्याचं प्रिफेस सरांनी 1838 मध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये सरांनी इन्क्वायरी टू द प्रोसेस ऑफ होमिओपॅथिक हिलिंग म्हणजे काय, होमिओपॅथिक उपचार प्रक्रियेची चौकशी कशी केली आहे हे सरांनी त्या प्रिफेस मध्ये मांडलेलं आहे. कळलं? बघा आता हे जे प्रिफेस आहे ना, हे प्रिफेस म्हणजे 1833 ला 5th एडिशन झाल्यानंतरच आहे. म्हणजे ह्या प्रिफेस मध्ये किंवा ह्या नंतरच्या सेकंड एडिशन मध्ये ज्या ज्या गोष्टी येतील ना, त्या 6th एडिशन मध्ये जे आहेत ना, एल पोटेन्सी किंवा मायन्यूट डोस, रिपिटेशन क्रोनिक डिसीज मध्ये कमी वेळात झालं पाहिजे, या सगळ्या गोष्टी सरांना 6th एडिशन ऑफ ऑर्गॅनन मध्ये इथूनच आलेले आहे. कारण नंतर जे सरांनी जे क्रोनिक डिसीज मध्ये काम केलं ना, त्या कामातूनच सर शिकले आणि मग त्यांनी ते वॉटर पोटेन्सी आणि या सगळ्या गोष्टी अवलंबल्या आणि नंतर ते 4 ते 5 वर्ष ते तयार करून 6th एडिशन मध्ये लिहिलं. परंतु ते पब्लिश न झाल्यामुळं
त्याच्यावरती परत एकदा वाद झाला. परंतु याच्यातून आपल्याला कळतं का ते सुद्धा हनीमन सरांनीच लिहिलेलं होतं. मी ना सर ते हे लिहून काढलं. ऑर्गॅननची पहिली एडिशन आली 1810ला, दुसरी आली 1818ला. त्यावेळेला हॅनेमन लिप्झिगला राहत होते. त्यानंतर तिसरी आली 1824. येस सर. या तिसरी नंतर टीसीडीचा पहिला व्हॉल्यूम आला 1828ला. येस सर. त्यावेळेला ते कोथेनला होते. मग फिफ्थ कोयतेनला. एडिशन आली 1833ला. त्यानंतर Yes. टीसीडीचा सेकंड व्हॉल्यूम आला 1839ला. म्हणजे पहिले sir. 3 प्लस ऍडिशनल 2. आणि Yes. याच्यानंतर जी 6th एडिशन होती तर ही हेलच्या म्हणण्याप्रमाणे हॅनेमन सरांनी 1842ला कम्प्लीट केलेलं होतं मॅन्युस्क्रिप्ट. पण त्या Yes. ती जगासमोर यायला बरीच वर्ष लागली होती. मला वाटतं 1947-48 वगैरेला ती मिळाली होती. म्हणजे Yes. साधारण 100 वर्ष ते लिटरेचर आपल्या समोर नव्हतं. नव्हतंच. पण मग त्याचे उल्लेख आपल्याला टीसीडीच्या सेकंड व्हॉल्यूम मध्ये सापडू शकतात. हो. म्हणून तर जी की ज्यांनी 1800 ज्यांनी टीसीडी रीड केलं ना त्यांचा 6th एडिशन होती 100% विश्वास बसतो. परंतु जे लोकांनी अजूनही असे लोक आहेत म्हणजे का जे लोक टीसीडी रेफरच करत नाही आणि मग ते फक्त 5th एडिशन फॉलो करतात. आता आपण ऑर्गॅनमध्ये शिकलो असेल सिंगल डोस देऊन 40, 50, 60 दिवस वाट बघायची. अजूनही काही जुने लोक आहेत जे प्रॅक्टिस करतात ते एक डोस देऊन 2-2 महिने काहीच नाही देत, पेशंटला सॅकलॅक देऊन वाट बघतात, बरोबर की नाही? कारण ते फक्त क्रोन डिसीजचं आपलं ऑर्गॅनचं 6th एडिशन फॉलो करतात. म्हणजे याच्यातून तो अर्थ होतो का त्यांनी पण क्रोन डिसीजचं बुक वाचलंच नाहीये. तर तुम्ही चुकून बोललात की ते ऑर्गॅनचं 6th एडिशन फॉलो करतात, तेच बोलायला पाहिजे होतं ना. हो सर, 5th फॉलो हा, करतात, हा, 6th नाही करत. ओके. सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना एक हा. रिक्वेस्ट आहे या सेशन कडे ना, म्हणजे ऑर्गॅनन आणि टीसीडी या गोष्टींची तुम्ही तयारी ठेवा. चांगलं शिकून घेण्याची. म्हणजे इथं शिका असं पण नाही म्हणणार आम्ही. तुम्हाला जिथून शिकायचं तिथून. कारण आता ना सगळेजण आपण शेअर करतोय की नेटफ्लिक्सवर एक होमिओपॅथी नावाचं सिनेमा की वेब सिरीज काहीतरी रिलीज होतंय आणि त्याच्यामध्ये ग्लोबली वेगवेगळ्या आजारांच्या पेशंटचे एक्सपिरियन्सेस आहेत दाखवलेले. तर तुम्हाला सांगतो की त्यानंतर ना होमिओपॅथीकडे म्हणजे आपल्याला कोविडने तर आपल्याला आउटस्टँड केलंच होतं की त्या गर्दीमध्ये डॉक्टरांच्या गर्दीमध्ये ना ॲलोपॅथीचं जे मक्तेदारी होती तर त्या ठिकाणी आपल्याला कुठेतरी संधी मिळाली कोविड आणि कोविडमुळे त्यानंतर. पण आता भविष्यात पुढे जाऊन आता भरपूर संधी येणार आहे तर त्यावेळेला आपण प्रिपेअर्ड असलं पाहिजे. आपलं शास्त्राचं पूर्ण ज्ञान आपल्याकडे असलं पाहिजे. आणि मला वाटतं आता मी टीसीडी तर मी वैयक्तिक कधी वाचलेलं नाहीये, पूर्ण नाही किंवा 90% पण वाचलेलं नाहीये. थोडेफार ते आता सरांच्यामुळे लॅटन सोरा वगैरे असे काही सिम्पटम वाचलेले होते. अदरवाईज मी तर नव्हतं वाचलेलं. तुम्ही कोणी वाचलेलं असेल तर रिवाईज पण होईल. तर हे विषय नीट समजून घ्या. कारण आता जो ओक पेशंटचा तुमच्या प्रत्येकाकडे वाढणार आहे आपल्याकडे, तर तो वाढत असताना त्या शास्त्राला आपल्याकडून न्याय दिला गेला पाहिजे. ते महत्वाचं आहे. नाही तर आपल्यालाच अर्ध नॉलेज असेल तर आपण कुठून लोकांना बरं करणार. लोक बघून येतील, ते म्हणतील की त्याला तर आमचा आजार होता तो बरा झालेला होता असं तिथे दाखवलं. आणि मग आपल्या शास्त्राचं नाव आपल्याकडून आपल्या अर्धवट ज्ञानामुळे बदनाम होऊ नये म्हणून कुठूनही शिका. पण आता प्रिपेअर्ड राहा स्वतः. कंटिन्यू करा. खरं आहे सर. म्हणजे काय होतं मुळात हे जे सरांचं बुक आहे ना ऍक्च्युली लँग्वेजचा फार मोठा इश्यू होता तेव्हापासून आतापर्यंत. जर्मन मधून इकडे ट्रान्सलेट करताना आणि त्याचं अशा पद्धतीने व्यवस्थित कोणी फॉलो केलं नाहीये ऍक्च्युली. आणि मग कुठेतरी एखादी गोष्ट घेऊन पळायची आणि आपल्याला ना क्विक रिझल्टची फार घाई असते नाही का. प्रत्येक गोष्टी त्यांना रिझल्ट आहे ना म्हणजे मी स्वतः क्रोन डिसीज बुक वाचलेलं आहे आणि त्याच्यातून एक नक्की सांगू शकतो. म्हणजे कोणी किती वर्षाचं जसं काल आपल्या पाठक ग्रुपवरती खूप मोठी चर्चा झाली. कोणी किती मोठी प्रॅक्टिस 20-20 वर्षाची प्रॅक्टिस करत असेल पण त्या लोकांनी जर क्रोन डिसीज बुक वाचलेलं नसेल तर 100% ते लोक पॅलिएशन करतायत. म्हणजे काय तुम्ही एखादी स्टेट बरी करताय ना किंवा तुम्ही एखाद्याचे 4 महिने का 6 महिने सर्दी कमी केली म्हणजे तुम्ही ते होमिओपॅथिक ट्रीटमेंट केली असा तुमचा समज असेल ना तो 100% चुकीचा आहे. हे माझं वाक्य नाही. तुम्हाला आता जसं पुढे क्रोनिक डिसीज मध्ये त्या सर्व गोष्टींचा उल्लेख येतो. मी जेवढं बी बोलतो ते सर्व एक आहे. म्हणजे प्रत्येकाचा आता 38 लोक आहे. आपण उद्या ही म्हणजे पब्लिक करतो ही रेकॉर्डिंग. जवळजवळ 200-250 लोक बघतात.
तर ते उद्या बघतील. तर मी काय फार मोठा प्रॅक्टिशनर नाहीये, पण काय मी जे बुकमध्ये दिले ना ते व्यवस्थित म्हणजे ज्यांनी ऑर्गनायझ केलं का बागल सरांना पण माहिती आहे. ऑर्गनायझ मधला वर्ड टू वर्ड कुठेही कुठलाही म्हणजे पूर्ण 6 महिन्याच्या काळामध्ये एखादा वर्ड फक्त एका ठिकाणी त्या स्पाइसेसच्या तिथं एक वर्ड राहिला होता. सरांनी तो करेक्ट करून दिला. बाकी कुठेही माझ्याकडून पूर्ण 5 महिन्यामध्ये कुठेही चूक झाली नाही. म्हणजे तेवढं काळजी मी घेतो ट्रान्सलेट करताना किंवा अभ्यास करताना. माझं एकदा झालेलं आहे. परंतु ज्यावेळेस मी समोर शिकवायला येतो त्यावेळेस ते पूर्णपणे परत एकदा कमीत कमी 8 दिवसात आहे ना, कमीत कमी 16-17 घंटे बसलेलो असतो. ते जे 8 का 9 पानाच्या नोटबुकमध्ये मी नोट्स काढतो त्यावेळेस त्या परफेक्टली आल्या पाहिजे याच्यासाठी तेवढं मेहनत घ्यावी लागते. कारण मी जे बोलतोय ते समोरच्याला कळलंच पाहिजे. कारण हा तसा मुळात बोरिंग टॉपिक आहे. ऑर्गनंतरी आपण कॉलेजच्या काळामध्ये ऐकलं होतं. हा तर विषय म्हणजे फारच गंभीर आहे. म्हणजे याला तर नावच काही लोकांनी आता ऐकलेलं आहे. त्याला घेऊन बसायचंय आणि माझं ते सक्सेसफुल मला करायचंय. म्हणजे याच्यामध्ये हे चॅलेंज आहे मला. मग त्यामुळे मला फार बरोबर. कष्ट घ्यायचे. बरोबर की नाही? मला किती लोकं याच्यात आता योगायोगाने 127 लोक लाईव्हला 38 लोकांनीच त्रास घेतलाय. त्याच्यानंतर ज्यावेळेस ते पेड चालू होईल त्यावेळेस किती लोक गायब होतील ते माहित नाही. पण आमचा हे काही सेशन्स आहे ना, लाईव्ह करण्याचा एक उद्देश काय माहिती का? हे बुकचं आहे ना प्रत्येकाला ओळख झाली पाहिजे. निदान महाराष्ट्रातले आपले जे 800 लोक पाठक वरती आहे, जे 300 लोक ऑर्गनायझ मराठीत आहे. म्हणजे आम्ही बागल सरांचं त्याच्याबद्दल अभिनंदन किंवा आभार मानले पाहिजे का किमान महाराष्ट्रातले किंवा काही बाहेरचे मोस्टली त्यात महाराष्ट्रातले का एवढे लोक सरांनी जमा केले. आणि दुसरी गोष्ट हा एकमेव ग्रुप आहे. म्हणजे प्रत्येक जण तुम्ही बऱ्याच होमपेतीच्या ग्रुपवरती असाल, पण सरांनी जे 2 ग्रुप फॉर्म केलेले आहेत ना, या ग्रुपने एकमेव ग्रुपमध्ये ना नॉलेजेबल डिस्कशन असतात. कालचा जो विषय सोडला तर बाकी मी सरांच्या या हो, ग्रुपमध्ये हो, जवळजवळ हो. 8-9 महिने झाले. असं कधीच घडलेलं नाही का एखाद्याने एखादी चुकीच्या गोष्टीसाठी आर्ग्युमेंट केलं. आर्ग्युमेंट कधीच होत नाही. होईल तो होईल नॉलेज शेअर होतं. आणि जेवढे लोक कोणी एकमेकाला इव्हन मी बागुल सर आम्ही एकमेकाला ओळखत नव्हतो. पूर्ण रिस्पेक्टने प्रत्येकाच्या ज्ञानाचा म्हणजे रिस्पेक्ट करतो. म्हणजे बरोबर, एखादा बरोबर. जर जशी आपली स्नेल का सेजल ती स्टुडंट आहे. तिला पण काही गोष्टी माहिती असतील तर आम्हाला तिचा पण आदर आहे. तसं प्रत्येकाने केलं पाहिजे. आणि आम्ही ऑर्गनायझर सेशन मध्ये पण सांगायचो, इथं पण सांगतो. प्रत्येकाकडे खरंच नॉलेज आहे. हा होमिओपॅथी इतका मोठा समुद्र आहे का असं कोणी मी किंवा बागल सर कोणी 20 वर्ष 30 वर्ष प्रॅक्टिस करूनही आमचा जन्म कमीच पडणार आहे याच्यात काहीतरी पूर्ण ज्ञान घेण्याचा. त्यामुळे प्रत्येकाने त्याचं नॉलेज शेअर करा. भले ते पैसे देऊन शेअर करा, परंतु ते शेअर करा. शेअर करताना तेवढी काळजी घ्या. फक्त कोणीतरी काहीतरी विषय टाकला म्हणून त्याला अपोज करायचा प्रयत्न करू नका. अशाने ना त्याला शिकायला भेटणार आहे, ना बाकीच्या ग्रुपच्या लोकांना शिकायला भेटणार आहे. इथं सर्वची सर्व लोक सुज्ञ आहेत. त्यांना सर्व कळतं का काय घेतलं पाहिजे आणि काय नाही घेतलं पाहिजे. आता आम्ही इथं किती घसा कोरडा पडेपर्यंत बोललो, पण तू याच्यातल्या किती लोकांना कळेल किंवा मान्य होईल हे आम्हाला माहित नाही. बरोबर की नाही? आम्हाला अपेक्षा नाही. आम्ही सेशन चालू करण्याच्या वेळेस बोललो होतो का बागल सर आणि आम्ही दोघं समोरासमोर बसलो तरी आम्ही 4 घंटे दोनच बोलू जणांचा शकतो. विषय होता आपला बास. हां, मी 4 घंटे असं नॉनस्टॉप बोलू शकतो. आम्हाला कंटाळाच येत नाही. जर विषय जर काहीच नाही. भरकटला तर तुम्हाला माहित नाही एक कधी वाचला आम्हाला माहित नाही. तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामध्ये हे रिव्हिजन घेण्याचा माझा एक वैयक्तिक स्वार्थ असा आहे, का रिव्हिजन घेताना तो टॉपिक अजून चांगला क्लिअर होतो. मी ऑर्गनायझची आता या सेशनची रिव्हिजन घेतल्यानंतर माझ्या 2-4 गोष्टी ज्या डीपमध्ये मला माहीत नव्हत्या, त्या गोष्टी मला कळल्या. जसा डोस कशा पद्धतीने एखाद्या ऑटो इम्यून जसं मी ऑर्गनायझच्या सेशनमध्ये माझ्या मदर इन लॉचीच केस डिस्कस केली. ती केस ॲग्रोव्हेट होताना मी कसं थांबलं पाहिजे आणि अजूनही मी ती व्यवस्थित मॅनेज केलेली आहे. म्हणजे हे सगळं क्रेडिट त्या सेशनला आहे. ती गोष्ट मला हे सेशन होण्याच्या आधी एवढं व्यवस्थित माहीत नव्हती. पण बुकमध्ये आपण ज्यावेळेस ते 4 वेळा शिकवायच्या हिशोबाने करतो ना, ते फार चांगलं अंडरस्टँडिंग होतं. मला एक वैयक्तिक याच्यातून माझा एक फायदा असं नाही का, मला परत हे क्रोनिक डिसीज फार चांगल्या पद्धतीने कळणार आहे. आणि माझा वैयक्तिक स्वार्थ असा आहे का भविष्य सांगतो तुम्हाला पुढच्या 10 वर्षानंतर होमिओपॅथीला फक्त या क्रोनिक डिसीज मध्येच स्कोप आहे. कारण जे बी डिसीज आहे तुम्ही 15 वर्षाच्या काळात बघा सगळे सगळं कॅन्सरचे हो. किती प्रमाण वाढलेलं आहे. ऑटोइम्युन डिसीजेस म्हणजे पहिलं ऑटोइम्युन डिसीजेस म्हणजे संधिवातासारखे आजार हे फक्त हेरिडिटरी समजायचे. विटिलिगो हेरिडिटरी असायचा किंवा डायबिटीस अनुवंशिक समजायचो. परंतु इथं आता 17 आणि 16 वर्षाच्या मुलांना डायबिटीस निघतोय. का निघतोय? हायपरटेन्शन निघते. यंग हायपरटेन्शन आहे, कार्डियाक डिसीजेस आहे. 21 वर्षी मुलगी पेपरला गेलेली कार्डियाक अरेस्टने जाते.
याचं कारण काय, हे जर समजून घ्यायचं असेल ना, हे म्हणजे ते होमिओपॅथी प्रॅक्टिससाठी सोडा, पैसे कमवण्यासाठी सोडा, परंतु तुमचं जीवनमान जे राहिलेलं आहे किंवा तुमची पुढची येणारी पिढी ती कशा पद्धतीने खराब होणार आहे आणि तिला आपण कसं वाचू शकतो याच्यातून, याच्यासाठी तरी ते क्रोनिक डिसीज शिकायचं. माझा वैयक्तिक एम आहे. बाकीच्यांचा कोणचा किती असू, ते क्लासेसमध्ये पैसे किती भेटतील तो ओन भाग आहे. परंतु नाही भेटले तरी मला ते संपवायचे याच्यासाठी की मला ते फार डीपमध्ये समजून घ्यायचंय. मी 15 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये एवढ्या आजारांमध्ये बदल झालेले बघितलेले आणि ऑब्झर्व्हर जो राहतो ना, ज्याला कळतं ना त्या गोष्टी पाहायला पाहिजे. मला वैयक्तिक फील होतंय का अजून 10 वर्षानंतर फार भयानक परिस्थिती राहणार आहे. आपण जनरल प्रॅक्टिस, आता याच्यात किती जनरल प्रॅक्टिशनर माहित नाही, पण मी स्वतः जनरल प्रॅक्टिशनर आहे. हे इंजेक्शन सलाईन किंवा हे देऊन समाधान तर काहीच भेटणार नाही. परंतु ज्यावेळेस तुम्हाला असे डिसीजेस ट्रीट करता येत नाही किंवा चांगले चांगले लोक आता हे हॉचकिन्स लिम्फोमा झाला, लिम्फोसायटोसिस, या सगळ्या केसेस यंग मुलांमध्ये इतक्या निघताय, विशेष आहे. म्हणजे आम्ही प्रॅक्टिस करत असताना पुऱ्या इंटर्नशिप मध्ये किंवा पुऱ्या 2-3 वर्षाच्या प्रॅक्टिस मध्ये असं ब्लड कॅन्सर किंवा अशा एखाद्या डिसीजचा 4 वर्षाचा 5 वर्षाचा मुलगा पाहायला भेटत नव्हता. आता ते सरळच आहे, 2 महिन्यात एक तरी केसेस येत आहे. म्हणजे याचं हे कशाचं कारण आहे? मग ह्या मॅनेज कशा करायच्या किंवा या होणार नाही म्हणून जसं ऑर्गनच्या एका एपोरिझम मध्ये हनीमन सर, स्वराचं ओरिजिन जर तुमच्या जेनेटिकली होणार आहे तर तुम्ही प्रेग्नेंट वुमनला कशा पद्धतीने सल्फरनी ट्रीट केलं पाहिजे, किती छान पद्धतीने सांगितलेलं आहे सरांनी. आणि ज्या लोकांनी ऑर्गॅनिक केलं की आम्ही केलं तर आम्हाला कळलेलं आहे. तसं क्रोनिक डिसीज मध्ये नक्कीच काही ना काही असं असणार आहे का जे आपल्याला माहित नाही, पण जसं जसं सेशन पुढे जाईल ना तसं तसं त्या गोष्टी क्लिअर होत जातील आणि मग आपण त्याच्यातून पुढच्या पिढीला किंवा आपल्या प्रॅक्टिसमध्ये त्याचा 100% फायदाच घेणार आहे. त्याचं असं झालं होतं सर, ते काल ग्रुपच्या डिस्कशनवर की त्या डॉक्टरने जे टाकलं ना ते, की ते असं काय म्हणता ना, काहीतरी वेगळं डिस्कशन चालतं आणि रुब्रिकवर हे करतात आणि असं असं कधी बरोबर. ट्रीट होतं का. तर मला म्हणजे या गोष्टीचं वाईट वाटलं की त्या ग्रुपमध्ये 800 लोक आहेत. ठीक आहे, Yes. एखाद्याला तिथले मेसेजेस आहेत ना, एका दिवसामध्ये जर का ते, आता मी रेग्युलरली बघतो म्हणून मला माहित होत नाही की 24 तासात साधारण किती नंबर ऑफ पोस्ट राहत असतील. पण मला वाटतं त्याचा ऍव्हरेज 200-250च्या आसपास राहतात आहेत. मी पण इतर ग्रुपमध्ये आहे, तर तेवढ्या पोस्ट वाचायला जड जातं माणसाला. लोक आता रीलवाले झालेले आहेत, तर तो रील 1 मिनिटाचा राहतो ना, तर ते Yes, एक yes. मिनिटामध्ये पण, आणि हे सायकोलॉजिकली प्रूव्हन आहे, 40 सेकंदापेक्षा आताची जी लोक आहेत सोशल मीडियावर, हे 40 सेकंदापेक्षा जास्त वेळ बघत नाही. त्या रीलमध्ये पण त्यांना काही वाटतं, लोक फक्त स्क्रोल करत जातात. मला वाईट या गोष्टीचं वाटलं की 800 लोक त्या ग्रुपमध्ये आहेत. ते लोक येडे आहेत का की त्यांना काही शिकायला मिळत नाही? ते असे काय म्हणतो ना, त्यांचा मोबाईल, सर्जनचे मोबाईल खराब झालेत, कोणाचा डाटा करप्ट झाला, कोणाचं काही झालं. मला कमीत कमी आजपर्यंत 5 ते 6 डॉक्टरांनी मेसेजेस पर्सनल इनबॉक्सला टाकलेले आहे की सर, तुमच्याकडे जर आधीपासूनच्या या ग्रुपमधल्या पोस्ट असतील तर आम्हाला पाठवा. Yes, yes. म्हणजे बरोबर. वैयक्तिक माझ्या नाही, पण सगळ्यांच्या. म्हणजे तुमच्या असू द्या, टिकवा मॅमच्या असू द्या, किंवा अजून जे काही आपले लोक ऍक्टिव्ह असतात त्या ग्रुपमध्ये त्यांच्या. शेवटी लोकांना काहीतरी शिकायला मिळतं म्हणून ती तुम्ही अचानक येऊन असं काहीतरी, बरं विदाऊट एनी रिझन, असं पण काही नाही की तू काही विचारलं त्या गोष्टीला कोणी बरोबर. काही आन्सर नाही केलं तर ठीक. आता माझ्यातला, आता आपलं सेशन चालू झालं ना, तुम्ही बोललो, एक कॉल होता मला. एक डॉक्टर आहेत, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, पंजाब मधले. त्यांचा मला फोन होता की एक एक म्हणजे मी छोटासा एक्सपिरियन्स शेअर करतो, आपले जे ऑर्गॅनचे लोक आहेत त्यांना पण कळेल आणि जे नवीन लोक आहेत त्यांना पण, की ऑर्गॅननंतर माझ्यामध्ये हा एक बदल काय झालेला आहे तो मी प्रॅक्टिकल सांगतो तुम्हाला. त्या डॉक्टरांचा फोन आला, त्यांच्याकडे एक पेशंट आहे आणि त्या पेशंटला दरवर्षी उन्हाळ्यामध्ये बर्निंग मिक्च्युरेशन होतं. मग मी विचारलं की फक्त स्टार्टला होतं का पूर्ण उन्हाळाभर राहतं? बरोबर. मग Yes. मला नाही सर, सिर्फ स्टार्ट में होता है उनको. मग मी त्यांना फक्त एकच ऍडवाइस केला की पेशंटला भरपूर पाणी प्यायला सांगा. बोलले सर वो बहुत पानी पीती है. तर मी म्हटलं पेशंट आपके सामने बोले हाँ, मैं उनको पूछो कितना पानी पीते हैं. मग त्याने विचारलं तर बोलले खाना खाने के बाद में पीती हूँ. मग मी म्हटलं और, मला उनको है ना आप लीटर के हिसाब से पूछो कि अंदाजन आप 1 लीटर की एक बॉटल लेतो 24 घंटे में कितना पानी पीते हो. त्या पेशंटचं उत्तर आलं सर 1.5-2 लीटर.
दॅट इज नॉट द सफिशियंट वॉटर इनटेक टू हॅव इन समर सीझन. बरोबर. मग मी त्यांना म्हटलं एक काम करा, त्यांना फक्त पाणी भरपूर प्यायला लावा आणि सायट्रस फ्रूटचे ज्यूसेस, लिंबू सरबत, ऑरेंज ज्यूस अशा काहीतरी गोष्टी खायला लावा. हे मी कदाचित त्यांना अपेक्षाच असेल माझ्याकडनं की सर रुब्रिक आणि रेमेडी सांगतील असं. पण ऑर्गॅना नंतर माझ्यामध्ये हा बदल झालेला आहे की व्हॉट टू ट्रीट इन द डिसीज वी शुड नो. आता याच्यामध्ये जर का तिला फक्त स्टार्टला होत असेल हा त्रास, तर ती डिहायड्रेटेड होत असेल म्हणून होत असावा. तर बरोबर. कमीत कमी मी ऑर्गॅनाच्या अँगलने तो विचार करून ते सांगितलं. मी त्यांना म्हटलं नाही हुआ 2-3 दिन में सर, तो मैं आपको रुब्रिक बताता हूँ क्या लेने को. म्हणजे हा बदल पण अपेक्षित आहे सर. ट्रीटमेंट कुठे करायची ते पण तर माहिती पाहिजे ना. बरोबर. खरंय. कंटिन्यू करा. ओके. प्रिपेअर्स टू द 4th व्हॉल्यूम. मनुष्याच्या आतील जीवनाच्या प्रक्रियेबद्दल जाणून घेण्यासाठी ते ज्ञान मिळवण्याचे आपल्या सेन्सेसद्वारे त्याच्या आतमध्ये पोहोचण्याचे कोणतेही साधन आपल्या जवळ नाही. म्हणजे काय, शरीराच्या आतमध्ये किती बारीक सारीक गोष्टी घडतायत ते ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याकडे तसा सेन्सेस नाही, किंवा ते सायन्स तर नाहीच आहे. म्हणजे सर ज्यावेळेस 1838 मध्ये लिहितो त्यावेळेस तर काही नव्हतंच प्रगत ना. मग ते सर काय म्हणतात, ते आपल्याकडे नाही येते, कसं सिद्ध करायचं. आणि जे घडत आहे त्यावरून काल्पनिक निष्कर्ष काढण्याची परवानगी दिली जाते. म्हणजे काय, आपण त्याच्यावरून फक्त निष्कर्ष काढू शकतो की ती कोणत्या पद्धतीने घडली असेल, परंतु आपण त्याचे स्पष्टीकरण करण्यासाठीचे निर्णायक पुरावे सादर करण्यात कमी पडतो. कारण तसं प्रूव्ह कसं करणार आपण ना, ते आपल्याकडे नाहीत. इनऑर्गॅनिक किंगडम मध्ये घडत असलेले बदल आणि लिव्हिंग ऑर्गॅनिक सब्जेक्ट्स मध्ये घडत असलेले बदल, म्हणजे निर्जीव वस्तूंमध्ये घडणारे बदल आणि सजीवात घडणारे बदल, या दोघांमध्ये काहीच साम्य नाही. बरोबर नाही. दगड किंवा एखादी निर्जीव वस्तू तिच्यामध्ये लाखो करोडो वर्षात किती बदल झाले, आणि आपण सजीव म्हणून मानवजातीमध्ये किती बदल झाले, याच्यात काही साम्य आहे का? तर नाही. कारण त्या दोघांच्या बदलाची प्रक्रिया अगदी भिन्न आहे. म्हणून हे अगदी नॅचरल आहे की होमिओपॅथिक थेरप्युटिक सादर करताना मी जो पदार्थ निरोगी व्यक्तीमध्ये दिल्यानंतर जी मॉर्बिड स्थिती निर्माण करतो, ती स्थिती जर रुग्णामध्ये असेल तर त्या पदार्थाने तो रुग्ण बरा होतो. हे कसे घडते याचे एक्सप्लेनेशन व सिद्ध करण्याचा उपक्रम हाती घेतला नाही. म्हणजे काय, हे घडतं हे नक्की, कसं घडतं हे मी सिद्ध करू शकत नाही, आणि त्याच्यासाठी मी स्पष्टीकरण पण देत बसलो नाही. मी त्याबद्दल एक अनुमान मांडले आहे, परंतु ते मला त्याचे स्पष्टीकरण आहे असे म्हणायचे नाही. म्हणजे काय, सरांनी तो अंदाज मांडलाय का असं घडतं, व्हायटल फोर्स त्याला असा रिॲक्ट करतो, म्हणून तो सिम्युलर डिसीज तयार होतो, म्हणून तो नॅचरल डिसीज जातो, आणि कालांतराने तुमचा आर्टिफिशियल डिसीज जातो. हा अनुमान आहे. हे जर तुम्ही सायन्सच्या भाषेत सिद्ध करायला गेलं तर तेच नाही सिद्ध करू शकत. परंतु तो अनुमान खरा कसा आहे हे सर सांगता. दॅट इज अ डेफिनेट एक्सप्लेनेशन ऑफ द मोडस ऑपरेंडी, किंवा त्याची म्हणजे स्पष्टीकरणाची आवश्यकता देखील नाही. कारण निसर्गाच्या नियमानुसार त्याची सतत पुष्टी होत जाते, जेव्हा सिम्पटम सिमिलरिटीच्या आधारावर आपण रेमेडी देऊन क्युअर मिळवण्यात प्रत्येक वेळी यशस्वी होतो. म्हणजे काय, हे जरी मी सिद्ध करू शकत नसलो, पण अशा पद्धतीने मी ट्रीटमेंट केल्यानंतर प्रत्येक केसमध्ये मी यशस्वी होतोय. म्हणजे काय, ती जी माझी कन्सेप्ट आहे, संकल्पना आहे, ही बरोबर आहे. जे आतापर्यंतचे फिजिशियन करत आले, पेशंटला अनक्युअर ठेवून फक्त अस्तित्वात नसलेले एक्सप्लेनेशन देत बसले व बडाया मारत बसले. म्हणजे काय, सरांच्या आधीचे जे ओल्ड स्कूलचे लोक होते ते काय करायचे, चुकीच्या पद्धतीने एक्सप्लेनेशन करायचे, परंतु त्या एक्सप्लेनेशन नुसार पेशंट बरे पण होत नव्हते. बरोबर नाही. हा दोघांमध्ये फरक होता. मी दिलेल्या स्पष्टीकरणावर या फिजिशियननी अनेक आक्षेप घेतले आणि त्यांनी होमिओपॅथिक उपचाराची संपूर्ण पसंतच नाकारणे पसंत केले. कारण ते होमिओपॅथिक उपचारादरम्यान माणसाच्या अंतर्भागात होणाऱ्या प्रक्रियेच्या पद्धतीचे स्पष्टीकरण देण्याच्या माझ्या प्रयत्नावर समाधानी नव्हते. म्हणजे या होमिओपॅथिक ट्रीटमेंट कशा पद्धतीने लागू होती या स्पष्टीकरणाला ते मान्यता देत नव्हते. मी जे लिहितो आहे ते त्या समीक्षकांचे समाधान करण्यासाठी नाही. म्हणजे काय, आता सर जे क्रोनिक डिसीज मध्ये लिहित आहे, ते जे मी लिहित आहे ते जे सरांना जे क्रॉस जात होते त्या लोकांसाठी नाहीये, तर स्वतःला आणि माझ्या उत्तराधिकाऱ्यांना जे जेन्युइन होमिओपॅथिक प्रॅक्टिस करत आहेत त्यांच्यासाठी हे मांडत आहे. जसे मी इतरत्र दाखवले आहे की आपला व्हायटल फोर्स ऍक्टिव्ह रेमेडीजच्या मदतीशिवाय स्लाइट अॅक्यूट डिसीज वर देखील मात करू शकत नाही. काय म्हणजे सरांनी कसं मांडलं होतं का, व्हायटल फोर्स जर तुम्ही रेमेडी दिली नाही तर साध्या अॅक्यूट डिसीज वरती सुद्धा कुठलाही त्रास न करता मात करू शकत नाही. त्यावेळेस तो बरा होताना काय करतो, तो आपल्या शरीरातील फ्लुइडचा किंवा सॉलिड पार्टचा काही भाग सॅक्रिफाईस करतो. म्हणजे काय, तुम्ही बघितलं असेल एखाद्याला जर ओमिटिंग झाला तर तो बरा होतो,
डायरा झाल्यानं बरं होतं. म्हणजे काय, तुमचं फ्लुइड लॉस झाल्याशिवाय तुम्ही बरे होत नाही. तो लॉस केल्याशिवाय त्या हेल्थला रिस्टोअर करू शकत नाही, ज्याला आपण क्रायसिस म्हणतो. म्हणजे काय, अॅक्यूट डिसीजमध्ये सुद्धा थोडाफार क्रायसिस झाल्याशिवाय तुम्ही बरे होत नाही. हे आपला व्हायटल फोर्स कसे करतो हे नेहमीच आपल्यासाठी अननोन राहील. म्हणजे काय, हे कसं करतं हे आपल्यासाठी कायमचंच अननोन राहील. परंतु हे मात्र शुअर आहे की व्हायटल फोर्स या आजारावर डायरेक्टली मात करू शकत नाही व खरी हेल्थ कधीच रिस्टोअर केली जाऊ शकत नाही. म्हणजे काय, व्हायटल फोर्सला मदत केल्याशिवाय तो कधीच त्याच्यावर मात करू शकत नाही विदाउट हेल्प ऑफ होमिओपॅथिक रेमेडी. मायझम पासून उद्भवणारे क्रोनिक डिसीजेस देखील मदतीशिवाय बरे होऊ शकत नाही. जसे अॅक्यूट बरे होऊ शकत नाही, तशाच पद्धतीने क्रोनिक डिसीज सुद्धा व्हायटल फोर्स बरे करू शकत नाही मदतीशिवाय. इव्हन वरील प्रमाणे सॅक्रिफायसेस करून देखील, म्हणजे काय, जसं अॅक्यूट मध्ये एखादं व्हॉमिटिंग किंवा लूज मोशन झाल्यानंतर फ्लुइड डिस्चार्ज केल्यानंतर बरं वाटतं, जसं पर्स्पिरेशन झाल्यानंतर फिवर गायब होतो. पण क्रोनिक डिसीज तशा पद्धतीने सॅक्रिफाईस करून देखील व्हायटल फोर्स बरा करत नाही. परंतु हे देखील नक्की आहे की होमिओपॅथिक हिलिंग आर्टच्या मदतीने व्हायटल फोर्स या अॅक्यूट आजारावरती तात्काळ व क्रोनिक आजार जे मायाझम पासून उद्भवलेले असतात त्यांच्यावर देखील डायरेक्टली मात करू शकतो, कुठल्याही प्रकारचे बॉडी फ्लुइडचे सॅक्रिफाईस न करता. एखाद्या देशाच्या सैन्याप्रमाणेच या प्रकरणात शत्रूला म्हणजे आजाराला देशाबाहेर म्हणजे शरीराच्या बाहेर हाकलून दिले जाते. हा आपला व्हायटल फोर्सच आहे, जो त्याला होमिओपॅथिक रेमेडीची मदत मिळाली की नॅचरल डिसीजला बाहेर हाकलून देतो, म्हणून त्याला आपण व्हायटल फोर्स म्हणतो. आपला ऑर्गॅनिक व्हायटल फोर्स हा स्वतः एकटा आपल्या जीवनाची अखंड कार्य टिकून ठेवण्यासाठी पुरेसा आहे. म्हणजे काय, तुमचं जीवन जिवंत ठेवण्यासाठी व्हायटल फोर्स सफिशियंट आहे. जोपर्यंत तिथे एखादा रोग निर्माण करणाऱ्या प्रतिकूल शक्तीचा परिणाम होत नाही, जोपर्यंत तिथे एखादा आजार तयार होत नाही, तोपर्यंत सिंक्रोनाइज पद्धतीने व्हायटल फोर्स आपलं जीवनक्रम चालू ठेवतो. सहाय्य नसताना व्हायटल फोर्स त्याचे प्रतिकूल शक्तीशी जुळत नाही व तो विरोध करतो व तो विरोध आपणास साईन आणि सिम्पटमच्या रूपात दिसतो. म्हणजे काय, एखादी जर आजार शरीरात घुसला तर त्याला तो व्हायटल फोर्स विरोध करतो आणि तो विरोध तो साईन आणि सिम्पटमच्या रूपात दाखवतो. व्हायटल फोर्स स्वतः त्याच्यावर मात करू शकत नाही, परंतु व्हायटल फोर्स त्याच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करू शकत नाही, क्रोनिक असो की अॅक्यूट. तेव्हा प्रिझर्व्ह ऑफ हेल्थ लाईफ म्हणून फिजिशियनचे कर्तव्य आहे की होमिओपॅथिक रेमेडीच्या रूपाने आपण त्याला मदत पुरवली पाहिजे. मी वर म्हटल्याप्रमाणे आपला व्हायटल फोर्स रोगास कारणीभूत असलेल्या शत्रूला समान विरोधी ताकदीने क्वचितच विरोध करतो आणि म्हणून श्रेष्ठ शक्तीशिवाय तो कोणत्याही शत्रूवर मात करता येत नाही. म्हणजे काय, जोपर्यंत आपण रेमेडी देत नाही तोपर्यंत त्याला त्या आजारावरती मात करता येत नाही. केवळ होमिओपॅथिक औषधच या व्हायटल फोर्सला ही सुपर पॉवर देऊ शकते. व्हायटल प्रिन्सिपल स्वतः एक ऑर्गॅनिक फोर्स आहे. म्हणजे काय, तो एक प्रकारे ऑर्गॅनिक ताकद आहे जो आरोग्य अनडिस्टर्ब ठेवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे हेल्दी राखण्याचा आपल्याला प्रयत्न करतो आणि तो मॉर्बिडिक एनिमीला खूप वीक रेजिस्टन्स करतो. म्हणजे जर तुमच्याकडे एखादं इन्फेक्शन आलं तर त्याला तो विरोध करण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याचा प्रतिकार हा वीक असतो त्या आजारापेक्षा. आणि तो आणि जसा जसा आजार वाढत जातो तसा तसा व्हायटल फोर्सचा प्रतिकार देखील वाढत जातो. म्हणजे काय, तुमचं एकदा इन्फेक्शन झालं तर तुमची जसे त्या आजाराची प्रतिक्रिया वाढत चालते तसा व्हायटल फोर्स पण त्याला विरोध वाढत चालवतो. परंतु तो प्रतिकार जास्तीत जास्त त्या आजाराच्या समानते इतकाच असू शकतो. म्हणजे काय, व्हायटल फोर्सची ताकद फक्त त्या आजारा इतकीच होऊ शकते, परंतु त्याच्यापेक्षा जास्त नाही होऊ शकत. आणि जर पेशंट अशक्त असेल तर तो प्रतिकार त्या आजारा इतका सुद्धा नसतो. म्हणजे जर पेशंटची इम्युनिटी कमी असेल, तो वीक असेल, तर व्हायटल फोर्स त्याच्यापेक्षा कमी प्रतिकारक होतो. या व्हायटल फोर्समध्ये त्या आजाराला ओव्हर पॉवर म्हणजे प्रतिकार करण्याची क्षमता नाही व ती त्याची वृत्ती देखील नाही. म्हणजे काय, कधी आजाराला तो त्या आजारापेक्षा जास्त ताकदीने लढू शकत नाही, त्याची तशी वृत्तीच नाही. परंतु आपण फिजिशियनने जर त्या जीवसृष्टीच्या शत्रूला म्हणजे त्या आजाराला होमिओपॅथिक औषधाच्या मदतीने मोठे केले, म्हणजे काय, जर तसाच सिमिलर परंतु थोडासा स्ट्रॉंगर आजार तयार केला, तर जरी मग प्रत्येक वेळी आपण तो आर्टिफिशियल डिसीज थोडा थोडा वाढवत गेलो, मेडिसिन देऊन आपण जसा आजार वाढत जातो, तर व्हायटल फोर्स त्याला शत्रू समजेल. म्हणजे काय, जो मेडिसिनल डिसीज तयार झालाय त्याला व्हायटल फोर्स शत्रू समजेल व त्याला विरोध करण्यासाठी त्याची म्हणजे व्हायटल फोर्सची एनर्जी वाढत जाईल. म्हणजे व्हायटल फोर्स त्या पद्धतीने शक्तिशाली बनत जाईल व अशा रीतीने कालांतराने व्हायटल फोर्स इतका स्ट्रॉंग बनेल की ओरिजिनल डिसीज पेक्षा त्याची ताकद जास्त असेल. म्हणजे काय, तुम्ही जो नॅचरल डिसीज आपला आर्टिफिशियल डिसीज तयार केलाय तो नॅचरल डिसीज पेक्षा जास्त ताकदवान आहे
आणि त्या आर्टिफिशियल डिसीजला पॉवर करण्यासाठी व्हायटल पोस्ट त्याची ताकद वाढत जाईल. पर्यायाने होईल काय, जो नॅचरल डिसीज आहे त्याच्यापेक्षा व्हायटल पोस्टची ताकद जास्त होईल. मग त्याने होईल काय, ओरिजिनल डिसीज पेक्षा तो स्ट्रॉंग बनेल. याचा परिणाम असा होईल की व्हायटल पोस्ट आपल्या कार्यक्षेत्रात सौरभौम बनेल. म्हणजे काय, तो सर्वात शक्तिशाली बनेल तिथे त्या ओरिजिनल आजारापेक्षा. मग पर्यायाने तो ओरिजिनल आजार नाहीसा होईल आणि होमिओपॅथिक मेडिसिनने तयार झालेला आजार रेमेडी बंद केली की आपोआप नाहीसा होईल. म्हणजे काय, माणूस डिसीज फ्री होईल. असीम दयाळू निर्मात्याने आम्हा मानवांना या स्पिरिच्युअल व्हायटल प्रिन्सिपलच्या रूपात एक महान शक्ती दिली आहे व तिची अखंडता कशी टिकवायची, मानवास निरोगी राहणीमानाकडे निर्देशित करून आणि कशा प्रकारे होमिओपॅथिक ट्रीटमेंटने रोगाशी वाढ नष्ट करायचे हे जर फिजिशियनला कळले तर आपण हेल्दी राहू शकतो. म्हणजे जर तुम्हाला अशा पद्धतीची ट्रीटमेंट जर कळली तर तुम्ही त्या व्यक्तीला हेल्दी ठेवू शकता. कळलं? आता हे झाले 4 प्रिपेस झाले ना. आता 5वा व्हॉल्यूम जो शेवटचा आला होता त्याच्यामध्ये प्रिपेस मध्ये सर डायल्युशन आणि पोटेंटायझेशन म्हणजे डायनॅमायझेशन च प्रक्रिया सांगतात. ते असं डायल्युशन म्हणजे काय, डायल्युशन जवळजवळ केवळ चव आणि रंगाच्या बाबतीत अस्तित्वात असते. खारट किंवा कडू चव असलेल्या द्रावणात जितके जास्त पाणी मिसळले जाते तितकी त्याची चव कमी कमी होत जाते आणि अखेरीस ते बेचव बनते. नंतर त्याला किती हलवले तरी त्याची चव परत येत नाही. तसेच रंगीत द्रव्यात जसे जसे आपण पाणी मिसळतो तसे रंगहीन बनत जाते व नंतर त्याला किती शेकिंग केले तरी त्याचा रंग परत येत नाही. हे सर्व डायल्युशन्स आहेत. हे झाले तुमचे डायल्युशन्स. परंतु याला आपण डायनॅमायझेशन म्हणू शकत नाही. होमिओपॅथिक डायनॅमायझेशन ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे औषधाचे गुणधर्म जे की नॅचरल क्रूड सबस्टन्स मध्ये लॅटेंट असतात ते जागृत होतात आणि नंतर आपल्या जीवनावर जवळजवळ स्पिरिच्युअल पद्धतीने ऍक्ट होतात. दॅट इज आपल्या सेन्सिबल आणि इरिटेबल नर्व फायबरवरती. म्हणजे होमिओपॅथिक मेडिसिनचे ऍक्शन आपण ऑर्गॅनमध्ये शिकलो होतो की ते नर्व फायबरवरती होते. आपल्या सेन्सिटिव्ह आणि इरिटेबल झालेल्या नर्व थ्रू आपलं होमिओपॅथिक मेडिसिन ऍक्ट करतं. क्रूड पदार्थाच्या या प्रॉपर्टीच्या डेव्हलपमेंटला आपण डायनॅमायझेशन म्हणतो. जे मी आधीच शिकवले, ट्रायच्युरेशन आणि फ्लुइडच्या बाबतीत सक्कशन. या प्रक्रियेस आपण फक्त डिल्युजन असे म्हणू शकत नाही. म्हणजे काय, ही आभासी प्रक्रिया नाहीये, याचा आपण इफेक्ट बघितलेला आहे. आधुनिक विद्वानांनी 30 पोटेन्शियलच्या सामर्थ्यावर देखील शंका घेतली. म्हणजे काय, जे सरांनी 29 नंतर 30 पोटेन्शियल वापरायला सुरुवात केली ना त्यावेळेस सुद्धा त्याच्यावरती त्या लोकांचं ऑब्जेक्शन होतं की याच्यात मेडिसिनच नाहीये काही, नाही का. आणि त्यांनी त्याला शंका घेतली आणि लोअर लेस डेव्हलप पोटेन्सी लार्ज डोस मध्ये वापरली. म्हणजे काय, तेव्हाही विपरीत कमी पोटेन्सी लार्ज डोस मध्येच रिपीट करायचे तरी देखील त्यांना हा तितका रिझल्ट प्राप्त झाला नाही. म्हणजे त्यांनी लार्ज डोस देऊन सुद्धा जे डायनॅमायझेशन न केल्यामुळे तितका असा रिझल्ट प्राप्त झाला नाही. तथापि जर प्रत्येक पोटेन्सी समान सक्कशननी तयार केलेली असली तर 50 पोटेन्सी मध्ये देखील आपल्याला अत्यंत भेदक कार्यक्षमतेची औषधे मिळतात. म्हणजे काय, सर मोस्टली 30 पर्यंतच प्रिपेअर करत होते मेडिसिन. फार एका ठिकाणी 90 पर्यंत गेले होते. पण सरांचा या गोष्टीवरती विश्वास होता का तुम्ही जितकं पोटेंटायझेशन कराल तेवढी ती भेदक बनणारे औषध. आपल्याला अत्यंत भेदक कार्यक्षमतेची औषधे मिळतील जेणेकरून त्या पोटेन्सीने मॉइस्ट केलेला ग्लोबिल जर पाण्यात विरघळला, बघा इथं काय म्हटलंय सर, पाण्यात विरघळला या वाक्याला महत्व आहे, तर त्यातील काहीच भाग सेन्सिटिव्ह पेशंटला द्यावा लागतो जर त्याला व्हायलंट इफेक्ट टाळायचा असेल. कारण आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की अशा प्रकारे तयार केलेल्या हायर पोटेन्शियलचे औषध जवळजवळ सर्वच शक्ती विकसित म्हणजे ते फुल पॉवरफुल झालेले असते जी की आधी लॅटंट होती. आता हे प्रिपेस सरांनी लिहिलेलं आहे 1838. आता इथं सुद्धा कळतं का सरांनी इथं वॉटर डायनॅमायझेशन सरांनी द्यायला सुरुवात केली होती. इथं सर सांगतात का पाण्यात विरघळून डोस देत आहेत. जे एल पोटेन्शियम मध्ये आपण 6th एडिशन मध्ये उल्लेख बघितला तो इथं सरांनी 1838 च्या प्रिपेस मध्ये पण उल्लेख केलाय. म्हणजे ते जे 6th एडिशन मध्ये आहे ते सत्यच आहे. झाले सर, प्रिपेस सर्व झाले. आता इथपर्यंत कळलं सर्वांना? काही शंका असेल तर विचारा.
प्रिपेस घेण्याचा आता खरा टॉपिक आपला चालू होतोय. प्रिपेस घेण्यामध्ये माझा एक उद्देश असतो, मी ऑर्गनायझेशनचे पण घेतले होते, 3-4 लेक्चर मध्ये गेले होते प्रिपेस. परंतु त्याच्यात आहे ना, आपल्याला त्या बुक बद्दल, त्या ऑथर बद्दल, त्यांना काय सांगायचं होतं याच्याबद्दलची बरीचशी माहिती कळते. त्या अनुषंगाने आपण पुढे इंटरेस्टिंगली ती गोष्ट फॉलो करतो, बरोबर आहे की नाही? म्हणून ते प्रिपेसला मी एवढ्या 2 लेक्चरला त्याला दिलं होतं, कारण ते नाही कळत तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अंधारात असतात. म्हणून त्यांना जे म्हणायचंय ना, त्यांची जी कन्सेप्ट आहे ती आपण समजूनच घेतली पाहिजे. इथपर्यंत कळलं का? ज्यांना कळलं असेल त्यांनी किमान हो म्हणा. काही एक्सप्लेनेशन असेल ते द्या. नाही कळलं तर विचारा. फास्ट होत असेल ते सांगा. काही सुधारणा पाहिजे असेल ते सांगा. TCD शिकायची गरज वाटते का? हो किंवा नाही तरी सांगा. प्रगती मॅडम आहे, डॉक्टर प्रगती गायकवाड, त्यांनी म्हटलंय की मी फार नशिबान आहे की प्रॅक्टिसच्या सुरुवातीच्या काळात हे नॉलेज मिळते. खरं आहे मॅडम. ऍक्च्युली खरंच नशिबाने. मी पण नशिबान आहे. मी जनरल प्रॅक्टिस वरून होमिओपॅथीकडे गेल्यानंतर पहिले बुक मला पण हेच मिळाले. आणि याचं महत्व आहे ना, आता सरांनी जो 6-7 वर्षापासून होमिओपॅथी करताय, आमच्या ऑर्गनायझेशन मध्ये 10-15 वर्ष प्रॅक्टिस करणारे पण लोक होते. त्या सर्वांनी ही गोष्ट मान्य केली का आम्ही ज्यावेळेस ऑर्गनायझेशन घेतलं ना, तर अशा काही गोष्टी होत्या ज्या प्रॅक्टिसमध्ये ते अंमलात आणत होते, परंतु ते का आणताय, त्याचेच का रिझल्ट देत आहेत, त्यांना ते थेरॉटिकल अंडरस्टँडिंग झालं, म्हणजे ते इम्प्रिंट झालं, म्हणजे ते खरं होतं आणि ते वापरलंच पाहिजे. याच्यावरतून ते म्हणजे ज्या लोकांनी म्हणजे आमचे मागचे सेशन केले ना, त्या लोकांना असं काही ग्रुपवर डिस्कशन कुठेही झालं ना, म्हणजे त्यांना ते इंटरेस्टच नसतो, कारण त्यांना माहिती आहे सर्व चुकीचं आहे. आणि किती छान पद्धतीने सरांनी ऑर्गनमध्ये म्हणा किंवा TCD मध्ये या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मांडून ठेवलेल्या आहेत. फक्त आपण ते पेन्स किंवा वेदनाच घेतल्या नाही का आपण ते शिकलं पाहिजे. आपल्याला ते सरांनी बोललं ना, जसं 40 सेकंदाची रील्स पाहण्याची सवय लागली. फार फास्ट करायचं असतं आपल्याला. माझा वैयक्तिक या गोष्टीला फार विरोध आहे. म्हणजे जसं कोणी 1 तासाचा 2 तासाचा वेबिनार घेतं ना, तर ऍक्च्युली हे जे ऑर्गनायझेशन सेशन आम्ही घेतले होते, हे फक्त 1 का 2 आम्हाला लेक्चर देऊन ऑर्गनायझेशन कसं शिकलं पाहिजे. जसं मी तुम्हाला आता एवढ्या सर्व लोकांना TCD कसं वाचलं पाहिजे, का वाचलं पाहिजे हे सांगतो ना, एवढंच माझं कार्य होतं का मला फक्त सांगायचं होतं का तुम्ही 6th एडिशन का वाचा. परंतु आहे ना, ते सांगताना ते बाकीच्यांना इंटरेस्ट आला आणि मग ते मला पण असं अर्ध सोडून किंवा मग ते 2 गोष्टी सांगितल्या आणि 4 राहिल्या ना, तशा आपल्यालाच फील होतं यार, समोरच्याला पाहिजे होतं आपण दिलंच नाही, नाही का? त्यामुळं ते सगळं झालं. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही व्यवस्थित समजूनच घेतली पाहिजे आणि मला ते समजून सांगायला आवडतं, नाही का? म्हणजे ती एखाद्याला जर समजून घ्यायची असेल तर मी 4ही तास समजून सांगू शकतो. ज्या लोकांनी गेले 4 महिने का 5 महिने माझ्यासोबत राहिले, ते एखाद्याचा जर कॉल आला ना, अर्धा तास कुठं निघून जातो कळत नाही. त्याला वाटतं इतका वेळ गेला कसा मग? म्हणजे असं आहे ते. तर ते ती गोष्ट समजून घेण्यासाठी पेशन्स ठेवा. जे नवीन प्रॅक्टिशनर असेल ना, आमचा तर पहिला एम होता का जे इंटर्न आहे किंवा ज्यांना होमिओपॅथी करायची थोडीफार इच्छा आहे. आपल्याला BHMS करताना पहिलं तर GP कडे फार हे असतं नाही का? GP तर बघा अजूनही मी GP करतो, जनरल प्रॅक्टिस करतो. तरी पण होमिओपॅथी करतो. कारण होमिओपॅथीला अजून भविष्यात फार स्कोप आहे. हे जे मगाशी सांगितलं ना, तसं तुम्हाला GP करायचं असेल तर काही अडचण नाही. तुम्ही जनरल प्रॅक्टिस करा. परंतु याचं नॉलेज घेऊन ठेवा आणि सुरुवात करा. सुरुवात केल्यानंतर तुम्हाला त्याच्यातून लॉस काहीच नाही ना. तुम्ही जर एका टेबलवरती बघून बरोबर. आजही मी होमिओपॅथी आणि जनरल प्रॅक्टिस दोन्ही करू शकतो. माझे ते पेशंट आणि हे पेशंट प्लस मी कधी-कधी वेटरनरी प्रॅक्टिस सुद्धा करतो. तरी पण मला काही माझ्या जनरल प्रॅक्टिसवरती परिणाम नाहीये. होमिओपॅथीवर नाही आणि वेटरनरी प्रॅक्टिसवरती पण नाहीये. तसंच प्रत्येक मला नवीन स्टुडंटला हे सांगायचं का तुम्ही म्हणजे आम्ही जनरल प्रॅक्टिसचा एवढा फॅन आहे, म्हणजे मी प्रॅक्टिस करताना ॲलोपॅथिक एवढं शिकलो होतो. 2003 पासून तर 2008 5 वर्ष मी सगळ्या हॉस्पिटल्स वगैरे प्रॅक्टिस करून मला सेटअप टाकायचं होतं. म्हणजे
तेवढा वेळ जर मी होमिओपॅथीला दिला असता तर आज म्हणजे लोकांची फार चांगली सेवा झाली असती. नाही सर, तसं कारण तसं नाही राहत सर, ते तसं नाही राहत ते. हा सर. तसं नाही राहत ते. म्हणजे मी तुम्हाला बोललो ना, म्हणजे मी असं सगळ्यांच्या बाबतीत नाही म्हणणार, पण मी जेवढे आता बाकीचे लोक बघितलेले आहेत ना, होमिओपॅथी ना तुम्ही पॅशनेटली जेव्हा करतात ना त्याच वेळेला होतं. आणि तुम्ही कदाचित 4-5 वर्ष कोणाकडे शिकून आला असतं, पण पॅशन जर राहिलं नसतं ना तर नसते सक्सेसफुल झाले. बरोबर. आता कसं आता तुमची सुरुवात झाली नेमकी ते व्हर्जिन होमिओपॅथी पासून, आणि तुम्हाला तेच शिकायला मिळालं जे प्रॅक्टिस मध्ये गरजेचं आहे. आमच्या सारख्यांचं काय झालं, आमचा प्रवास बहुतेक मी हा वर्ड वापरला होता मागच्या वेळेला. आमचा प्रवास ऊर्ध्व दिशेने सुरू झाला. म्हणजे काय म्हणतो ना आपण, एखादं रूट असेल, झाड आहे ना, तर त्या फांद्या राहतात ना. आम्ही त्या फळांपासून सुरुवात केली, फुलांपासून सुरुवात केली, पानं फांद्या बघितल्यात, पण जे रूट होते खालची. ना तिथं आमचा अंधारच होता. बरोबर. म्हणजे माझा तरी वैयक्तिक, सॉरी, आमचा म्हणण्यापेक्षा माझा तिथे अंधारच होता. त्याच्यामुळे तसं नसतं झालं सर ते. ते एक ते बरोबर आता आहे सर. इवन म्हणजे इथं इथं ना कमेंट मध्ये, चॅट बॉक्स मध्ये शीतल मॅडमने मेसेज टाकलाय की आमचं दुर्दैव, आम्हाला उशिरा शिकायला मिळतंय म्हणून, मिळतंय असं. थांबा, हा आमचे बॅड लक, आम्ही आता शिकतोय म्हणून. पण तसं काही बरोबर. नसतं शीतल मॅडम, शेवटी प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते. त्याच वेळेला ते बरोबर. होतं, त्याच्या आधी नाही होत ते, आता नंतर पण नाही होत. आम्ही पण उशिरा शिकलोय मॅडम, की आम्ही 15 वर्षापासून जनरल प्रॅक्टिस करतोय. मी जर बरोबर. सांगितलं ना 5 वर्ष तिकडे केली. आणि योगायोगाने होमिओपॅथीमध्ये इंटरेस्ट यायचं कारण आहे, तुम्ही जर ऑर्गॅनन आणि द क्रोन डिसीज जर शिकला ना, तर तुम्ही जनरल प्रॅक्टिस करत असाल ना, जर तुम्ही ऑलरेडी प्रॅक्टिशनर असाल ना, तुम्ही 4 का 5 का 10 वर्ष जर जनरल प्रॅक्टिस केलेली असेल ना, तर तुम्ही त्या डिसीजची कसा अन्यायाने वागताय त्या पेशंटची हे तुमच्या लक्षात येतं. आणि ओघाने तुम्ही होमिओपॅथी करायला जाता. आता आमचं अजून एक नशीब असं आहे का, नेमकी मी हे शिकल्यानंतर कोविडची लाट आली. आणि कोविडमध्ये लिटरली ज्या अबव्ह 80 इयर्सच्या म्हाताऱ्या होत्या, जे म्हातारे होते, त्या लोकांना होमिओपॅथीने इतकं भारी बाहेर काढलं माझ्याच हातून. म्हणजे काय ते क्रेडिट माझं नाही, ते होमिओपॅथीच आहे. फक्त मी तो लॉ म्हणजे जे ऑर्गनाइज शिकलो ना, ते परफेक्टली अंमलात आणलं. क्रोन डिसीजमध्ये जसं शिकलो, त्या पेशंटला डायबिटीज असेल तर काय करायला पाहिजे, हायपरटेन्शन असेल तर काय करायला पाहिजे, बाकी कोमॉर्बिड असेल तर त्याला कसं ट्रीट केलं पाहिजे, त्याच्या पोटेन्सी रिपिटेशन कसं मॅनेज केलं पाहिजे, हे मला माहित होतं. त्या बेसिसवरती कॉन्फिडेंटली रेमेडीज काय फार नव्हत्या, 5-6 रेमेडीच्या वरती तुम्हाला जास्त वापरायच्या गरज नव्हत्या. परंतु हे एवढे 60 सॅच्युरेशन झालेले पेशंट ठेवण्याची, आणि योगाने काय होतं ऑप्शन, जसं सर बोलले ना, तुम्ही या स्टेजला आलं पाहिजे का, तुम्हाला होमिओपॅथी शिवाय काहीच नाही, तसं त्या लोकांकडे माझ्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांना कोणी बरोबर. टॅबलेट भेटत नव्हत्या, डॉक्टर हातच लावत नव्हते, हॉस्पिटलमध्ये जागाच नव्हती, ऑक्सिजन अवेलेबलच नव्हता. मग रस्त्यावर मारण्यापेक्षा याच्याकडे जरी आलं पाहिजे अशा पद्धतीने आले. आणि ते जेव्हा बरे झाले ना, त्या लोकांनी इतक्या लोकांना सांगितलं. आणि त्याच्यानंतर मला सुद्धा इतका कॉन्फिडन्स आला का आपण किती खराब पेशंट असेल, तो कशा पद्धतीने त्याच्यातून बाहेर काढू शकतो, नाही का. सुरुवातीला 1-2 ऍक्सिडेंट घडले असेल माझ्याकडून ज्यावेळेस ट्रीट करताना, परंतु त्याच्यातून नंतर इतका जबरदस्त अनुभव आला का त्याच्यानंतर म्हणजे तिथून खरं आपली प्रॅक्टिस डेव्हलप झाली, नाही का, अपघात घडायला लागतो. तसं आहे प्रत्येकाने बघा. आता ही गोष्ट आहे का, मला काय होमिओपॅथी करायचीच होती असं काही नाही, फक्त माझा एक इंटरेस्ट होता म्हणून मी त्या कोर्सला 45,000 भरून ऑनलाईन कोर्स केला होता. मला काय माझी प्रॅक्टिस सोडून मी कुठंच गेलो नाही. आजही कुठे म्हणजे कोणाकडे शिकलो नाही, ऑनलाईन होतं म्हणून घेतलं. परंतु ते नॉलेज मला त्या कोविडच्या काळामध्ये काम आलं. तसं आहे, ते नॉलेज कुठंच वाया जात नाही. तुम्ही आज घेतलं ना, तुम्ही कधी प्रॅक्टिसला सुरू करा. जसं आमची ती 4th इयरची स्टुडंट आहे बरं का, तिला ठीक आहे ती प्रॅक्टिस कधी सुरू करेल, पण तिला त्या रूट माहिती आहे. जसं सरांनी सांगितलं ना, आम्हाला रूटमध्ये त्या अंधारात काही कळलंच नाही ना, ते खरा पाया कसा आहे. तसं निदान ते नॉलेज आलं तर तुम्हाला एवढं कळतं का ती. आणि ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने प्रॅक्टिसला सुरुवात करता ना, हे फार सोपं आहे, फार इझी आहे. म्हणजे फार काही लागत नाही रिझल्ट काढून देण्यासाठी, पण आपल्याला ना ते सायन्सच माहित नाही. आणि हे सायन्स आहे ना, हे आपल्याला कॉलेजमध्ये तर कोणी सांगितलंच नाही. ते फक्त एक वाक्य आहे नाही का, आर्ट अँड सायन्स. पण त्याचा खरा अर्थ आहे ना, आजपर्यंत कधी कोणाला कळला नव्हता. मला तर कधीच कळला नव्हता. ज्यावेळेस मी स्वतः केलं त्यावेळेस कळलं खरंच हे सायन्स आहे. आजकाल काय झालेलं आहे ना सर, म्हणजे वैयक्तिक माझं पण, म्हणजे माझं हे नेहमी हे राहिलेलं आहे की तुम्ही कोणत्या मेथडने प्रॅक्टिस करतात ना होमिओपॅथी, ती मला गरजेची नाही वाटत. येस सर. तुम्ही रिझल्ट देतात, दॅट्स इट. एंड ऑफ द डे तुमचे रिझल्टच तुम्हाला अप्रिशिएट करतात, आणि पेशंट तुमच्याकडे त्यासाठीच आलेला असतो.
अपार्ट फ्रॉम दॅट आता हे वैयक्तिक माझ्या पुरतं, बट नॉट फॉर द सेक की मी इतरांना नाही असं म्हणणार. आजही तुम्ही त्याच गोष्टीवर कायम राहा, पण जसं जी लोक आता नवीन आहेत, जे ऑर्गॅननमध्ये नव्हती, त्या ऑर्गॅननवाल्यांना ऑलरेडी मी हा किस्सा सांगितला होता. तुम्हाला ऑर्गॅनन सपरेशन या गोष्टी माहिती राहिल्यात ना, तर म्हणजे माझ्या समोरच एक इथं पेशंट राहायचं क्लिनिकच्या समोर. म्हाताऱ्या आजी होत्या, त्यांना पामार सोरायसिस होता. मी ट्रीटमेंट दिली, पार्शली बऱ्या झाल्या, डायबिटीस वगैरे सगळं होतं. त्यांची घाई होती की त्यांना लवकर बरं व्हायचं होतं, आणि म्हणून ते कुठेतरी गेलेत ट्रीटमेंटला, आणि ॲलोपॅथिक आयुर्वेदिक काहीतरी घेतलं त्यांनी, आणि ते घेतल्यानंतर त्यांचा सोरायसिस पूर्णपणे बरा झाला. आणि तिथून फक्त 4 ते 6 महिन्याच्या आतमध्ये, म्हणजे चालती बोलती म्हातारी, अचानक एम आय बसला, आणि एम आय बसल्यानंतर त्या पुढच्या 3 दिवसात चालता बोलता डेथ झाल्या. बरं. नॉलेज असलं ना तर आपल्याला कोर्स ऑफ डिसीज माहित असतो. म्हणजे मला त्या दिवशी कळलं की स्किन सपरेशन फ्रॉम द लेसर इम्पॉर्टंट ऑर्गन टू मोर इम्पॉर्टंट ऑर्गन, ते कशा पद्धतीने सपरेशन होऊन ट्रॅव्हल होतो आजार, आणि पेशंट कशा पद्धतीने बॅड सिच्युएशन मध्ये लँड होतो, हे मला ऑर्गॅनचं नॉलेज होतं म्हणून कळू शकलं. अदरवाईज मला असं वाटलं असतं की ठीक आहे, बरं सर, त्या आजींना 28-30 वर्षापासून डायबिटीस होता, त्यांची शुगर कधीच वाढत नव्हती, रेल्वे हॉस्पिटलला ट्रीटमेंट चालू होती, आणि जायच्या दिवसापर्यंत त्या बोलत होत्या, आणि घरात पण त्यांचं मुलाचं फुलाचं दुकान आहे ना, त्याला हेल्प पण करायच्या दुकानात रोज. म्हणजे असं काही नाही 80 वर्ष वय तर बाबा त्या बेड रिडन होत्या आणि खूप थकलेल्या होत्या, किंवा त्यांना त्यांचं कोणाला करावं लागत होतं. असं चालतं बोलतं पेशंट एक चुकीच्या पद्धतीने ट्रीटमेंट झाल्यावर कसं लँड होतं ते. बरोबर. यात अजून एक आहे नॉलेज सर, म्हणजे घेतलेलं. हा सर. आपण पेशंटला नाही इन्सिस्ट करू शकत की तू हे कर का ते आपल्या हातात नाहीये. परंतु एक आहे, होमिओपॅथी शिकल्यानंतर आहे ना, मी माझ्या जनरल प्रॅक्टिसमध्ये, आता जनरल प्रॅक्टिस एक्झिमा सारखे केसेस, सोरियासिस सारखे केसेस आपल्याला माहिती काय ट्रीटमेंट करायची असते. मोस्टली स्टेरॉइड सारखे ऑइंटमेंट देणं, स्टेरॉइड देणं, किंवा इम्युनोसप्रेसंट औषध, मिथोट्रिक्स सारखे इंजेक्शन टॅबलेट देणं, हे सगळ्या गोष्टी आपण प्रकार करत असतो. परंतु जेन्युइनली आपण एखाद्या तुमच्या जवळच्या नातेवाईकाला जरी सोरायसिस असला किंवा एक्झिमा असला आणि तुम्ही चांगला डर्मॅटोलॉजिस्ट गेला, तर तो तेच देणार असतो. आणि अशा वेळेस त्या पेशंट ते घेतल्यानंतर पेशंटचे आउटकम नंतर काय येणार आहे पुढच्या 5 वर्षानंतर, हे तुम्हाला होमिओपॅथी शिकल्यानंतर कळणार असतं. म्हणजे तुम्हाला भविष्य कळतं. मगाशी जे त्या एडिटरनी सांगितलं ना, हनीमन सरांच्या दोन्ही हातामध्ये एकात भूतकाळ आणि एकात भविष्यकाळ होता, तसं हे ट्रीटमेंट किती मोठा डर्मॅटोलॉजिस्ट असला, त्याने ते दिल्यानंतर तुम्हाला 5 वर्षांनी त्या पेशंटला काय होणार आहे हे तुम्हाला कळून चुकतं. कारण ते सपरेशन झाल्यानंतर पुढे काय त्याचे कॉन्सिक्वेन्सेस होणार आहे, हे जरी ते आपल्याकडे ते प्रूव्ह करण्यासाठी सायन्स नाही, पण ॲज अ होमिओपॅथिक ते कसं घडतं हे आपल्याला हनीमन सरांनी शिकवून दिलेलं आहे. मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या जवळच्या नातेवाईकांना किमान ती ट्रीटमेंट घेण्यापासून थांबवू शकता. जसं मी माझी मदर इन लॉ ऑटोइम्युन डिसीज लेटेस्ट मागच्या 4 ते 5 महिन्यापासून चालू आहे. मी त्यांना रुमॅटॉलॉजिस्टकडे शिफ्ट केल्यानंतर, ट्रान्सफर म्हणजे रेफर केल्यानंतर मी थांबून घेतलं, आणि पूर्णपणे होमिओपॅथी ट्रीटमेंटवरतीच माझ्याकडे ठेवलेलं आहे. का? मी त्याला विरोध का केला, म्हणजे त्यावेळेस पण विरोध झाला. सुरुवातीला ॲग्रवेशन झालं, पेशंटला बरं व्हायला थोडा त्रास झाला. परंतु सर्वांना हे समजून सांगण्यात यशस्वी झालो, की का तुम्ही जर त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतल्यानंतर पुढच्या 5 वर्षांनी त्या पेशंटचं काय होणार आहे? त्यांना काही उदाहरणं दिले, जसे एखाद्या अर्थायटिसचे केस 5 ते 10 मध्ये कशी बॅड झालेली दिसते आपल्याला तुमच्या जवळच्या नातेवाईकांमध्ये त्या रुमॅटॉलॉजिस्टकडे गेल्यानंतर. त्यावेळेस त्यांनी 2 महिने, मी त्यांच्याकडे 2 का 3 महिन्याचा अवधी मागितल्यानंतर त्या पेशंटला मी यशस्वीपणे 4 महिन्यापासून यशस्वीपणे कंट्रोल ठेवलंय आपल्या होमिओपॅथीने, आणि काही साईड इफेक्ट नाही ना. मला आता किती दिवस त्याच्यात यश येईल, मी पुढचे 5 का 10 वर्ष तिला सक्सेसफुली त्या ऑटोइम्युन डिसीज पासून अलिप्त ठेवू शकलो, तरी माझी ती अचीव्हमेंट आहे होमिओपॅथीची. बरोबर आहे की नाही? आणि तेच करायचं, म्हणजे ते फार गरजेचं आहे. तुम्ही पैसे कमवण्यापेक्षा अशा तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही त्या हेल्दी ठेवण्यात यशस्वी झाले ना, ती खरं होमिओपॅथीचा विजय आहे. आणि हनीमन सरांना पण तेच अपेक्षित होतं. पण तुम्ही जर हनीमन सरांना समजून घेतलं, त्यावेळेस तुम्ही एवढं पोलाइटली, व्यवस्थित आणि कॉन्फिडेंटली ट्रीटमेंट करा. बरोबर नाही? त्यात काही नाही. तुम्हाला ते म्हणजे ते प्रत्येक गोष्ट घडती कशी ना, हे सरांनी बघा, द क्रोनिडिस सुद्धा सरांनी 11 वर्ष वेळ घेतला बनवण्यासाठी. पहिले 6 वर्ष तर त्यांचे जे जिगरी दोघं जे अनुयायी होते त्यांना सुद्धा सांगितलं नाही. का? म्हणजे ते जोपर्यंत त्यांना पटत नव्हते तोपर्यंत ते दुसऱ्याला सांगत नव्हते. इथं आपण एखादं 1 मिनिटं काहीतरी वाचलं का ते साऱ्या गावाला सांगत सोडतो, नाही का? म्हणजे हा फरक आहे. हा फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यात, नाही का? हे शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून.
त्या व्यक्तीमध्ये किती नम्रता होती आणि किती जिद्द होती एखादी गोष्ट सिद्ध करण्याची, करून दाखवण्याची, हे सुद्धा शिकण्यासारखे. म्हणजे हनीमन सरांना कोणी असं प्रेझेंट केलं नाही आपल्या कॉलेज काळामध्ये. आपण बरेचसे बुक कुठले शिकलोय, म्हणजे BHMS मध्ये तर काय शिकलोय हे शेवटपर्यंत कळत नाही आपल्याला. होमिओपॅथी काय शिकलोय, हनीमन सरांचे लिटरेचर काय आहे, ऑर्गेनल कुठे एकेदा सोडून हनीमन सरांनी ऑर्गेनल हे सुद्धा बऱ्याच लोकांना माहित नाही. म्हणजे इथून सुरुवात आहे आपली. आणि त्यामुळे तो किती ग्रेट व्यक्ती होती हे समजणं, तर जोपर्यंत हे लिटरेचर तुम्ही वाचत नाही ना, मला प्रिपेस घेण्याचं हेच कारण होतं. तर त्याच्यात किती सरांनी पोटतिडकीने या गोष्टी समजून सांगितल्या, त्यांना विरोध कसा झाला, त्यांनी त्याच्यावरती कशी मात केली, आणि किती म्हणजे तो व्यक्तीचं काय वाटत असेल त्यांनी लिहिल्यानंतर त्यांनी शेवट काय म्हणावा, का निदान तुम्हाला नाही करायचं तर तुम्ही याला जाळू नका, कमीत कमी खराब करू नका, तुमचे पुढचे वंशज कोणीतरी वापरेल त्याला काम येईल, तुम्ही खराब करू नका, इथपर्यंत म्हणायची वेळ आली. ते कसे लोक असतील तिथे त्यावेळेस. आता मी माझ्या त्या रिंग फिंगरच्या इथे डर्मॅटायटिस झाला होता, मी तुम्हाला दाखवलं. तुम्ही मला Yes, एक sir. मेडिसिन घ्यायला सांगितलं, ते हो, sir. मेडिसिन मी सुरू केलं. त्यानंतर मी पुण्याला सरकार सरांच्या सेमिनारला गेलो होतो, हा विषय मी तुम्हाला सांगितला होता. पण मुद्दाम होऊन इतरांना आहे ना त्या गोष्टीचं, म्हणजे बघा तुम्हाला ना ऑर्गॅनचं जर का प्रॉपर नॉलेज राहिलं ना, तर तुम्ही स्वतः बाबतीत, पेशंटचं तर द्या सोडून, पेशंटचं खूप लांब आहे, पण वैयक्तिक तुमच्या बाबतीत तुम्ही परफेक्ट डिसिजन कसा घेऊ शकता त्याचं उदाहरण माझ्यावरून सांगतोय. मी पुण्याला सेमिनारला गेलो, सरकार सरांना ते दाखवलं, सरांनी मला एक रेमेडी सांगितली, मी तुम्हाला नाव पण सांगितलं. Yes. तर तुम्हाला मी बोललो सर तुमचं मेडिसिन सुरू करून एक 4-5 दिवस झाले, मला इम्प्रुव्हमेंट दिसते आणि मला केस, माझी स्वतःची केस डिस्टर्ब करायची नव्हती. आपण ज्यावेळेला सपरेशन म्हणतो ना, तर सपरेशन आता ऑर्गॅनच्या अंगाने आम्ही 2 पद्धतीने शिकलेलो आहे, एक होमिओपॅथिक आणि हे बाकीचं नॉन होमिओपॅथिक सपरेशन जे काही असतील ते. तर होमिओपॅथिक सपरेशन नॉन होमिओपॅथिक सपरेशन पेक्षा अजून वर्स्ट असतं. Yes. म्हणजे आता वॅक्सिनेशन इज अ काइंड ऑफ सपरेशन, पण कुठलं वॅक्सिन कोणत्या पेशंटला दिलेले, लक्षणं काय आलेली, तर तुम्हाला त्याचे इफेक्ट अँटीडोट करायला मेडिसिन आहेत. पण होमिओपॅथीचं जर सपरेशन झालं ना, तर मुळात तुम्हाला कळणार पण नाही की सपरेशन होऊन नेमकी लक्षणं काय येत आहेत. म्हणून मी त्यावेळेला सरकार सरांसारख्या एवढ्या मोठ्या व्यक्तीला विचारून पण ते मेडिसिन घेतलं नाही. सरांना मी फक्त इन्फॉर्म केलं की मी दाखवलं होतं, त्यांनी असं असं औषध मला घ्यायला लावलं, पण सर म्हटलं मी नाही घेत. कारण ऑर्गॅनन शिकत होतो तर मला माहिती होतं की मी असं काहीतरी करून ना म्हणजे व्हायटल फोर्सला डिस्टर्ब करणार आहे, की तो रिकव्हरीच्या मार्गावर रिकव्हरी दिसते, कारण नसताना त्यांना दाखवलं म्हणून मी सरांना अंडर एस्टिमेट करायचं आणि सरकार सर खूप मोठी व्यक्ती आहेत म्हणून त्यांचं औषध घ्यायचं, ते काही माझ्या बुद्धीला पटलं नाही, म्हणून मी नाही घेतलं. पुढे पुढे झालं 2-3 महिन्यानंतर मग ते परत ऍज इट इज झालेलं होतं. मी तुम्हाला बोललो मध्यंतरी महिनाभर मला औषधं, म्हणजे 1-1.5 महिना मला स्वतःला वेळच नव्हता माझ्याकडेच लक्ष द्यायला, मी जरा बिझी होतो दुसऱ्या ह्याच्यात, तर मी तुम्हाला इन्फॉर्म पण केलं नाही. त्या पिरियडमध्ये आमच्या मॅडम माझ्या मागे लागलेल्या होत्या, ॲलोपॅथीचे एक XYZ गोळ्या तुम्ही घ्या म्हणे, त्यांचं CCMP झालं यावर्षी ना, मग Yes. ते एकदम युद्ध पातळीवर पेटलेल्या होत्या. 4-5 वेळेला त्यांनी मला इन्सिस्ट केलं असेल की तुम्ही ऐका माझं, ही गोळी घेऊन टाका, फक्त 2 डोस घ्या, तुमचं ते बरं होऊन जाईल म्हणे बरं का. मी म्हटलं नाही, माझी सरांकडे ट्रीटमेंट आहे, मला मग तुम्ही काय घेताय म्हटलं, मी काही बोललो नाही, म्हटलं मी घेतोय, माझं चाललेलं आहे म्हटलं बरोबर. तर त्यावेळेला मी ऑफ द मेडिसिन होतो आणि ते वाढत चाललेलं होतं. नंतर मग आता ती रेमेडी जी तुम्ही सेकंड रेमेडी मला घ्यायला लावली, त्यानंतर मग ते इम्प्रूव्ह व्हायला लागलेले, ऑलमोस्ट आता 80% झालेले. आता मी माझं स्वतःचं का सप्रेस नाही करून घेतलं, कारण मी समोर सोरायसिस नंतर EMI येऊन कसं लँडअप होतं ना पेशंट, हे मला माहिती होतं ना, म्हणून माझी मिसेस मला इन्सिस्ट करत होती. मी ते रात्रीचं खात जर आली तर मी ते बेडच्या याला खाजवायचो, जर का आली का तिला तो आवाज झाला का ती मला म्हणायची तुम्ही काहीतरी करा याचं, मी सांगते ते मेडिसिन. मी म्हटलं मला ॲलोपॅथी घ्यायची नाही म्हणजे नाही, ते भले पूर्ण हातभर पसरलं तरी चालेल म्हटलं, मला मी कोणताच क्रीम लावणार नाही, ओरली पण मेडिसिन घेणार नाही, नाही घ्यायचं तर नाही घ्यायचं. हे हे ज्यावेळेला आपण आपल्यावर ट्राय करतो ना, आपल्यावर आपल्याला आपली इम्प्रुव्हमेंट दिसते ना, तेव्हा तुम्ही पेशंट सोबत पण तसं करायला लागतात, त्याचे रिझल्ट चांगले येतात तुम्हाला मग पुढे. आणि आता सरांनी जे सांगितलं ना, सर आपल्याला म्हणजे माझ्या मध्ये 3-1 महिने झाले असेल ना या गोष्टीला ट्रीटमेंट चालू करून. हो हे हो जे हो. हे जे आहे ना पेशन्स, म्हणजे क्रोनिक डिसीज ट्रीट करताना ना, आता हा एक प्रकारे क्रोनिक डिसीज आहे, कुठलाही ऑन ऑटोइम्युन डिसीज. बोथ पार्ट्स पेशंट पाहिजे, आपल्याला पण पाहिजे ऍज अ फिजिशियन आणि पेशंटला पेशन्स पण असायला हवा.
सर्वात दुर्दैव असं आहे सर का आपल्याकडेच पेशन्स नाही. म्हणजे फिजिशियन म्हणून आपल्याला जास्त काय झाली असते त्याला रिकव्हरी देण्याची, आणि मग तुम्हाला ते समजून सांगता आलं पाहिजे का पेशंटला ते का नाही जाते आणि ते कधी जाणार आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला ते सायन्स माहित पाहिजे, ते का नाही जाते आणि ते कधी जाणार आहे हे तुम्हाला नॉलेज पाहिजे. याच्यासाठीच क्रोनिक डिसीज शिकायचं आहे का क्रोनिक डिसीज मध्ये हे डिसीजेस सर 2-2, 3-3 वर्ष का जात नाही आणि कसे घालवू शकतो आपण, हे नॉलेज ह्या बुकमध्ये. आणि ज्यावेळेस तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात जसं सरकार सरांना रेमेडी दिली होती ना, ती छोटी रेमेडी तात्पुरत्या स्वरूपात सरांचं ते इन्फेक्शन घालू शकत होती, परंतु ते एक प्रकारे पॅलिएशन झालं असतं. पुढच्या पॅराग्राफमध्ये सर सांगतात ते. आणि अशा पद्धतीने त्या काळातले समकालीन सरांच्या बरोबरचे सगळे होमिओपॅथिक लोक अशीच ट्रीटमेंट करत होते. ते एक प्रकारे पॅलिएशन होतं, ती काय पूर्ण ट्रीटमेंट नव्हती. आणि म्हणून आता बघा एखादी क्रोनिक केस बरी करायला, आता जर ती 15 दिवसात चांगले रिझल्ट देते आणि जर ती 3 महिन्यांनी मी देतोय, तर शेवटी विरोध मलाच होणार ना. त्यामुळे सरांना विरोध होता. असं आहे. पण त्याच्यामध्ये आता जसं सरांना पटलंय का मी जे सांगत होतो ते बरोबर होतं. आता सरांची इम्प्रूव्हमेंट झाली आणि आता सर बरे होत आहे. कारण जी सरांना मेडिसिन चालू आहे ती बॉस आहे. म्हणजे त्याच्यानंतर सरांचं ती जरी ते रिंगचं इन्फेक्शन जाणार आहे, पण आतल्या ज्या बाकीच्या व्हायटल फोर्समध्ये व्हायटल ऑर्गन्समध्ये जे डिफेक्ट झाले ते सुद्धा पर्यायाने बऱ्यापैकी कव्हर होतील. म्हणजे हा जो फरक आहे ना, तुम्ही आतून बाहेरून कसे बरे होणार आहे हे जर शिकायचं असेल आणि हे जाणून घ्यायचं असेल ना, त्याच्यासाठी क्रोनिक डिसीज शिकणं फार गरजेचं आहे. कारण तुम्हाला वैयक्तिक तुम्ही 40 वर्ष 45 वर्ष वयाचे झाले, आतमध्ये तुम्हाला ब्लॉकेज झालंय, मग तुम्ही प्लास्टिक करायला जाणार आहे किंवा कार्डियाक डिसीज डायबिटीज झालंय, मला हायपरटेन्शन झालंय, परंतु ते का होतंय, मग एक गोळी घेतली चाललंय, जिंदगी कटतीये, परंतु ते आपण बरं करू शकतो. आपल्याकडे आहे ना तसं सगळी सुविधा, परंतु आपण ते नॉलेजच घ्यायला तयार नाही. फार वेळ नाही लागणार आहे. पुढचे 4 ते 5 महिन्यामध्ये आपल्या सर्वांना ती गोष्ट कळणार आहे. ऑर्गनायझेशन ज्यांचं झालंय त्यांना ते एकदम म्हणजे ते तर बॉसच आहे या दोन्ही गोष्टी केल्यानंतर. परंतु जे लोक फक्त टीसीडी शिकणार आहेत त्याच्यामध्ये पण तुम्हाला क्रोनिक डिसीज अशा पद्धतीने खराब होतात आणि अशा पद्धतीने आपल्यावर आपण अन्याय करतो. जरी तुम्ही ॲलोपॅथी करत असाल, मग तो किती मोठा 10 वर्ष कन्सल्टंट असला तरी पण त्याला वैयक्तिक ती गोष्ट माहित नाही की मान्य पण नाही ना का ती एखादी गोष्ट मी सप्रेस केल्यानंतर काय घडणार आहे, बरोबर नाही. पण सरांनी त्यांच्या बरं सरांना आयुष्यमान चांगलं होतं. सर तेवढ्या 83 का 86 वर्ष जगले ना, त्यांनी खूप ऑब्झर्व्ह केलं. म्हणजे ते फक्त श्वास घ्यायला जेवायला म्हणजे श्वास त्याचा अननोइंगली आपण घेत असतो. बाकी त्यांचं जेवण इतर गोष्टी नंतर मला नाही वाटत हनीमन सरांनी दुसरा काही होमिओपॅथी सोडून विचार केला असेल. अशा माणसांनी लिहिलेल्या गोष्टी जर आपण दुर्लक्ष करणार असू, तर मग दुर्दैव आहे. म्हणून तर दुर्दैव होमिओपॅथीचं का आपण ते सोडून बाकीचं सर्व करतोय आणि तरी आपण आपल्याला होमिओपॅथ म्हणतोय. म्हणजे आता मी तो सब्जेक्ट घेतोय म्हणून त्याचं वाव असं मुळीच नाहीये. आता ह्या सब्जेक्ट घेण्याचा आग्रह पण या बसलेल्या लोकांनीच केला होता. मला काय करून डिसीज घ्यायचाच नव्हता. तो बी असाच ॲक्सिडेंट आहे. बरोबर. त्यात म्हणजे तेच पुढं काय होणार आहे हे पण आम्हाला माहित नाही. आता पुढं ते कंटिन्यू करतो नाही करतो तो विषयच नाही. म्हणून तर अजून आम्ही त्याचे चार्जेस नाही सांगितले. का? तर अजून आम्ही लायबल नाही ना. म्हणजे आम्ही अजून बांधलेलोच नाही का तुम्ही आम्हाला पेड आमची केलंय. मनाची तयारी नाही अजून. असं असं नाहीये. आम्हाला जेव्हा वाटेल आम्ही करणार आहे, तेव्हा तुम्हाला सांगू ना. तोपर्यंत जे चालू आहे प्रवचन ते गोड मानून घ्यावे बस एवढंच. म्हणजे आता आपल्या जुन्या ऑर्गॅनांच्या लोकांना माहिती असेल, मी आपले सुरुवातीचे ज्यावेळेला सप्रेशन बद्दलचे ऍफोरिझम झाले होते ना, मी तुम्हाला बोललो होतो बघा लाईव्ह सेशन मध्ये आपल्या, की म्हटलं सर आता ना ताप आला ना तरी घरच्यांना किंवा स्वतःला पॅरासिटामॉल द्यायची तरी जीव घाबरतो म्हटलं आता, की याच्याने काय सप्रेशन कुठून काय तर नाही होणार बा असं. बरोबर. म्हणजे तेवढं ते एकदा त्या लेवलचं यायला लागलं आणि माहित असताना ती चूक करणं तर म्हणजे एक्सपेक्टेड नाहीये ना. बरोबर आहे सर. म्हणजे आपण त्या आता गोष्टी तिकडं कधी आपला युट्यूब चॅनलला 1 ते 70 ऍफोरिझम पर्यंत लेक्चर आहेत ना आपले अपलोड माझ्या चॅनलवरती. हो तर सर. त्याच्यात आता काल परवा एकाची कमेंट होती डॉक्टरांची, कोणीतरी नाव नाही कळलं मला, मी त्यांना मेसेज टाकून दिला तिथे की त्यांनी टाकलेले की 70च्या पुढचे लेक्चर अपलोड करा म्हणून. हं. मग मी त्यांना टाकलं की आमची त्याच्यानंतर पेड बॅच सुरू झालेली होती, पुढची हं. बॅच आम्ही लवकर चालू करणार आहे, तर त्यावेळेला तुम्ही हवं तर कॉन्टॅक्ट करा मला म्हणून. हं. लेक्चर आहे ना म्हणजे रेकॉर्डिंगचं पण तसंच आहे सर. म्हणजे आता रेकॉर्डिंग समजा आपण पूर्ण सेशन्स घेतलेले आहेत. रेकॉर्डिंग पण आपल्याकडे अवेलेबल. परंतु लेक्चरमध्ये जे आता लाईव्ह जे लोक 40 लोक आहे, आपण बोलतोय ही ती जे ही ही इंटरॅक्शन प्रॉपर कॉन्शियसनेस होतं. असतं ना,
ती मजा हो नाही. हो रेकॉर्डिंग तर लागेल तेवढ्या नाही का, त्याच्यात मजाच नाही. लाईव्ह झालं पाहिजे आणि ज्या लोकांना शिकायचं त्यांनी लाईव्ह आलं पाहिजे आणि ते शिकलेच पाहिजे. मला ते 40 लोकं शिकू का 10 लोकं शिकू, पण ते परफेक्ट म्हणजे जे आपले 25 लोकं आहे ना, त्यातला एकही व्यक्ती असं म्हणत नाही का, "यार मला ते ऑर्गनाइज करून काहीच मजा नाही आली." नाही का. तसं आहे ते. ते तसं झालं तरच आपल्याला पण मजा येते ते कोर्सेस किंवा ते लेक्चर देण्याची. रेकॉर्डिंग विकून पैसा ते काही मजाच नाही सर. ते आपण कधीच करणार. रेकॉर्डिंग देणार नाही कोणाला असं. 25 मधले 18 लोक असे होते सर आपले, की ज्यांचा अटेंडन्स लाईव्ह सेशनला आहे ना मोर दॅन 95% होतं. येस. असं आहे. 18 ते 19 लोक होते त्याच्यातले. आता तर त्यातलेच उरलेल्यांनी आता पुढे जाऊन ते हां, शिरसाट सरांची कमिटी आहे आपले. सर आम्ही तर सुरुवातच ऑर्गॅनन आता शिकलो आणि होमिओपॅथी पण आता सुरू करतो. म्हणजे 25 वर्ष जी-पी केली. म्हणजे बघा मगाशी कोणीतरी म्हटलं ना का अ, आम्ही लेट केलंय. शिरसाट सरांचा आदर्श आहे. सर 25 वर्षापासून जनरल प्रॅक्टिस करूनही होमिओपॅथी सुरू करताय आणि केली आहे सरांनी. सरांच्या म्हणजे आता आम्ही ऑर्गॅनिकच्या सेशनमध्ये सरांच्या 2-3 केसेस बघितलेल्या आहेत. फार छान पद्धतीने रिझल्ट आहे. आता फक्त ते कसं आहे म्हणजे मी जे म्हणतो ना का ते फार अवघड नाही प्रॅक्टिस सुरू करणं, परंतु ते ते नॉलेज कोणी आपल्याला याच्या आधी दिलं नव्हतं म्हणून तो प्रॉब्लेम येतो. आता पुढचं एखादं सेशन राहिलं ना, की मी ऍक्च्युली एकदम गरीब पेशंट होतो सर. हां, सर. आदिवासी एका डॉक्टरांनी बघितलं, अल्ट्रासाऊंड केलं, त्या मुलीला 8 दिवसापासून उलट्या होत होत्या आणि अल्ट्रासाऊंड केलं त्या डॉक्टरांनी तर म्हणजे तुला ऑपरेशन करावं लागेल. मग मला जे नेहमीचे एक जीपी आहेत ते बरेच पेशंट पाठवतात, आदिवासी खेड्यावर प्रॅक्टिस करतात ते. तर त्यांनी ते पेशंट बघितलं. त्या पेशंटचा रिपोर्ट आहे ना पार्शल ऑब्स्ट्रक्शन होतं याच्यात स्टमकच्या पायलोरिक एरियामध्ये येस. आणि गॅस्ट्रायटिस होता. 13 वर्षाची मुलगी पूर्ण डिहायड्रेट झालेली, टॉक्सिक लुक दिसत होता आणि काय बिलकुल पैशाचं काय एकदम वागवा. तिची केस घेतली, रेपट्राईज केलं, वाचलं रेमेडी, टेलेम्पोटेन्सी मध्ये दिलं. तर तिने बहुधा ना आता 5 दिवसांनी ते आज फॉलोअपला आलेली होती, 4 का 5 दिवसांनी येस. आल्याला म्हणजे त्या दिवशी जे असे केस वगैरे विस्कटलेले होते, चेहरा जो टॉक्सिक दिसत होता ना तो एकदम फ्रेश दिसत होता. केस वगैरे नीट विंचरून आलेली, प्रॉपर आंघोळ, डिहायड्रेशनचं काहीच साईन नाही, काही नाही. मग मी कॉन्फिडंट होतो की पेशंटला बरं वाटलेलं असेल. मी म्हटलं बोल बेटा कशी आहे आता. म्हणजे या दिवशी तिचा आवाज निघत नव्हता. मग आता व्यवस्थित बोलली ती मला. मग म्हटलं उलट्या तर म्हणे काही नाही, इथून गेलो त्या दिवशी 2 झाल्या, त्यानंतर पासून आजपर्यंत उलटी नाहीये. येस. आता त्यांना मी फॉलोअप ईओजी करायला लावली. मग म्हटलं बाई एक काम करते म्हणे, आमच्याकडे पैसे नाही, मागच्याच टायमाला 1000 रुपये सोनोग्राफी लागले होते, ते याच्या त्याच्याकडून जमा करून आणले होते म्हणे. आता तुम्ही काय दगडाची एव्हिडन्स गोळा करणार आहे सर अशा याच्यात. आता ही बरोबर. अचिव्हमेंटची केस आहे. ते ज्या बरोबर. डॉक्टरांनी पाठवलं ना त्यांनी त्यांना सांगितलं, त्यांचं एका पेशंटचं ऑलरेडी झालेलं होतं ऑपरेट. ते म्हणे बाई 1-1.5 लाख रुपयाचा खर्च आहे म्हणे त्याला, ते योजनेत पण होत नाही ऑपरेशन. तर तू मग म्हणे त्यांच्या आधीच ना माझ्याकडे यायच्या आधी तर म्हणे एक काम बरोबर. कर, 500 रुपये जाऊन ये ना, 500 रुपये गेले तर खूप काही नुकसान नाही म्हणे तुझं, तू एकदा जाऊन ये म्हणे त्यांच्याकडे. त्याच्यावर त्यांनी माझ्याकडे पाठवलं. आज मी त्यांना रिक्वेस्ट केली, म्हटलं सर ते सोनॉलॉजी जे आहेत गोटीचे तुमच्या ओळखीचे आहेत का, तर म्हणे आहेत. म्हटलं नसतील तर मग मला सांगा, या पेशंटचे ना त्यांना 500 रुपये घ्यायला लावा आणि पेशंटकडे नसतील ना तुम्ही देऊन टाका, मी तुम्हाला ट्रान्सफर मारून देतो, पण तिला यूजी करायला लावा. म्हटलं तुम्हाला ऍटलीस्ट डॉक्युमेंटेड एव्हिडन्स तरी राहील ना सर. आपण ज्यावेळेला बोंबा मारत आणि आता हे जे नेटफ्लिक्सला येत आहे ना, याच्यानंतर तुमचे एव्हिडन्स आपल्या प्रत्येकाकडे आहेत, हे तुम्हाला बाहेर दाखवायलाच लागणार आहे. म्हणजे अशा बरोबर. काही सिच्युएशन असतील ना तर तुम्ही त्या पद्धतीने जमा करायला सुरू करा. आणि जिथं वन साइडेड डिसिजेस आहेत ना, जसं आता तो माझा कॅन्सरवाला आहे, तो अजूनही बरा आहे सर, अजूनही काहीच प्रॉब्लेम नाही त्याला, नथिंग. बरोबर. आता त्याला मी नाही का आपलं डिस्कशन झालं मागे, त्याला मी बोललो परत सिटी करून येतो आणि तो परत कुठे 11,000 रुपये तर म्हणजे म्हणजे आता तुम्ही आम्ही आपण ज्या खेडेगावात प्रॅक्टिस करतो ना, हे एव्हिडन्स हो आहे ना, म्हणजे आता आपण सेशन घ्यायला आलो, कोणाला तरी केस दाखवायचे असते ना, मी तर कधी हो त्याचा म्हणजे आपण बरं झालं तर कधीच त्याचा विचार नाही केला का त्याचं कॅप्चर म्हणजे इमेजेस असेल त्या सेव्ह करायच्या. माझ्याकडे काहीच नाही. आता कधीतरी आपल्याला कोणीतरी म्हणतं ना, "यार तुम्ही सेशन घेता नाही तर बरं झालं तुमच्या केसेस दाखवा." मग ते काहीतरी आठवतं एखादी केसेस आपण तयार करून ठेवतो. पण
इथपर्यंत हाईट आहे आपल्या खेड्यातील लोकांची की त्यांना नुसता तो रिकव्हर झालेला फोटो सुद्धा टाकायचं म्हणजे नाही इच्छा होत त्यांची. ते सुद्धा आपल्याकडे होत नाही कधी कधी. तर ते सोनोग्राफी पैसे खर्चायचे तर फारच आहे म्हणजे. म्हणजे आता काय होतं की आपण ते एक मेडिसिन एखादी गोष्ट बरी केली तर त्यांच्यासाठी तो आजारच फार छोटा होता. म्हणून तो बरा झाला. आज इथपर्यंत आहे म्हणजे ते असं आहे. दुर्दैव आहे ते. पण ठीक आहे आता ते आपण जिथं बसतो तिथं ते असं घडणारच आहे. पण आपण आपल्या मनाला माहिती आहे का आपण ती गोष्ट चांगल्या पद्धतीने करतोय आणि आपल्याला कॉन्फिडन्स आहे का आपण त्या केसेस घेऊ शकतो आणि करू शकतो. ते कोणासाठी सिद्ध करू शकू न शकू ती दूरची गोष्ट आहे. आता नाशिक ओपीडीला 3 महिन्यापूर्वी माझ्याकडे एक पेशंट आली होती. माझ्या एका पेशंटने तिला रेफर केलेलं होतं. त्या मुलीला इथे मस्सा होता. बरं का. मला वाटतं आता काही लोक कमेंटमध्ये रेमेडी सांगू शकतात. एवढीच केस होती. असं समजून चला तुम्ही, बाकी काही नव्हतं केसमध्ये. एवढीच केस होती का या ठिकाणी तिला मस्सा होता नाकाच्या शेंड्यावर. म्हणून त्यांनी आणलं होतं. तिथून पुढे माझ्या 3 नाशिक व्हिजिट झाल्या. 3 व्हिजिटला मी तिच्या आईला मेसेज टाकला की त्या मुलीचा फॉलोअप आहे, तुम्ही तिला घेऊन या म्हणून. तिच्या आईने 3 फॉलोअपला मेसेज वाचून काहीच रिप्लाय केला नाही. चौथ्यांदा मी फक्त एवढंच लिहून पाठवलं की दिस इज लास्ट रिमाइंडर फ्रॉम माय साइड. हे सिटीमध्ये करायला लागतं सर, म्हणजे माझं ठाण्याच्या होमिओपॅथी पेशंटचा ग्रुपच आहे. त्याच्यामुळे तिथं माझं डायरेक्ट अपडेट माझ्याकडून असतं तिथे. आणि चौथ्याला मी डायरेक्ट असं लिहून पाठवून दिलं, त्यांचा काहीच रिप्लाय नाही. त्याच्या पुढच्या व्हिजिटला त्यांनी मला फोन केला, डॉक्टर साहेब आप आने वाले आज, मैंने स्टेटस देखा. स्टेटस रेग्युलर बघत होती माझ्या सगळे. मग ते कधी मध्ये कळायचं, मी ते जाऊन बघत नाही, मला ती सवय नाही आपण टाकलेलं कोण बघितलं काय ते. पण तरी पण ते ते बघत बोलले स्टेटस देखा. मी म्हटलं हा. तो मैं लरीदा को लाने का है, तो बोले नहीं दूसरा एक पेशेंट है उसको भी मस्से है बोले गर्दन पे और इस छाती पे बहुत, उसको भेजने का है. मैं म्हटलं रिदा का क्या हुआ. तो बोले वो आपने दवा दिया ना, 8 दिन के बाद में तो झड़ गया बोले फिर काय बोलाय. मी म्हटलं आप एक काम करो, उसका वहां का नाक का है ना, उसका चेहरा नहीं दिखेगा ऐसा फोटो मुझे भेज दो. आता ते पडले मॉमेडियन कम्युनिटीमध्ये. तर आणि ती मुलगी तरुण पण आहे, तर दे आर नॉट कम्फर्टेबल टू शेअर फोटो ऑफ देअर फेस. आता आपल्याला माहितीये का आपण ते झाकून आणि मग जे पण काही करायचं बिफोर आफ्टर ते करतो. आता काय आपण काय सांगणार सर. परफेक्ट माझ्याकडे दोघं लोकांनी माझ्याकडे रेमेडी. माझ्याकडे ना सर ऐका ना, अशी 2 लोकांनी हा, रेमेडी पण बरोबर सांगितली कॉस्टिक. हा. प्रवीण सर माझ्याकडे आणि अशी ऋषली कावळे मॅडम. हा अशीच एक वर्डची केस होती. त्या मुलाला ना हा म्हणजे तो काय आपल्याकडे होमपॅथ म्हणून नव्हता आला, सहज आला आणि त्याचं काय आमच्याकडे एक लासलगावला एक डायर्मॅटोलॉजिस्ट आहे, चांगले फेमस आहे ते. त्यांच्याकडे बऱ्याच वेळा जाऊन आहे ना ते वर्ड्स कट करायचा आणि योगायोगाने काय बऱ्याच ठिकाणी त्याची उरण तयार झाली. दुसरी गोष्ट ते नंबर ऑफ होते म्हणजे चेहरा मोजले ते 50 एक असतील, ते वाढतच चालले होते. मग त्याला ते योगायोगाने त्याचं लग्न होतं, यंग पोरगा होता, लग्न होते पुढच्या 2 महिन्यामध्ये. मग तो सहज म्हटला नाही का मला आल्यानंतर तो ॲज अ जीपी म्हणून आला होता माझ्याकडे का याचं काही करता येईल का? मी एवढे-एवढे डॉक्टर केले, तुम्हाला काय करता येईल? म्हटलं, "यार होमिओपॅथीमध्ये आहे तसं काही बरं का." मग आता तो काय केस टेकिंगच्या तर काय याच्यातच नव्हता ना. आपल्याला जेवढं वाटलं तेवढं नॉलेजनुसार मी सहज मेडिसिन दिलं त्याला. बघा आता ते सहज दिलं होतं. आपल्यालाही म्हणजे त्याला मी म्हटलो, "कदाचित तुला 4-6 महिने लागेल, असं तर 15 दिवसात तर जाणार नाही एवढी 50 मौसज." मग ते दिल्यानंतर ते 15-1 दिवसानंतर त्याचा चेहरा पूर्ण प्लेन झाला. त्याच्या पूर्ण लग्नामध्ये त्याचा पूर्ण प्लेन चेहरा आहे. दुर्दैव असं आहे का तो ज्यावेळेस तो वडचा फेस होता ना, तो फोटोच नाही माझ्याकडे. म्हणजे त्याला सगळं काही तो परफेक्ट इतका क्लीन आहे सर चेहरा त्याचा. आता का कोणी म्हणू शकत नाही त्याला 50 वड असतील आणि मग असं आहे म्हणजे ते आपण सहज करून टाकतो नाही का. म्हणजे त्याला मलाही अपेक्षा नव्हती त्याला तसं होईल आणि त्यालाही अपेक्षा नव्हती. पण तो प्लेन झाला तो खुश आहे. परंतु आपला जो असं आहे का आपल्याकडे एव्हिडन्सच नाही त्याचा आधीचा फोटो ते होतं सर असं, ज्याचा फोटो काढावा ना तो बरा होत नाही, आणि ज्याचा काढलेला नसतो ना बिफोरचा तो आफ्टरला एकदम क्लिअर घेऊन येतो. आणि एक आहे सर, त्यांनी बरेचसे पेशंट पाठवले. नंतर त्याचे गेल्यानंतर मी बऱ्याच लोकांना दिलं त्याच्यानंतर. पण ते जे आपण एखाद्या जसं आता इथं मला प्रेझेंट करायचं नाही आहे ना त्यावेळेस दाखवूच नाही शकत. तर काय असं होतं ते. बट असं नाहीये. पण याच्यात एक आहे, ही लोकं जे खेड्यामध्ये एक प्रॅक्टिसचा एक फायदा आहे सर, का ही लोकं खूप जेन्युइन असतात. म्हणजे जर तुम्हाला रिझल्ट आला ना, ते 10 लोकं स्वतः घेऊन येतात. आपल्याला गरज नाही बॅनर लावायची नाही का. आता मला ते एव्हिडन्स डाटा करायचंय ते आपल्याला कुठेतरी सेशनला दाखवायचे म्हणून. नाहीतर डाटाची कधी गरज वाटत नाही. कारण तो एखादा बरा झाला ना, ते 10 लोकांची लाईन लावतात. आपल्याला ते पुढे जाऊन सांगायचीच गरज पडत नाही. हा मला कोविड मधला अनुभव आहे. माझी होमिओपॅथी ॲज अ होमिओपॅथ ओळख फक्त कोविडमुळे झाली. कारण ते जेवढे गावं माझ्याकडे आले असेल ना, त्या गावात प्रत्येक ठिकाणी आता
काही झालं तर आपल्याकडे होमिओपॅथीसाठी येतात ते. म्हणजे आता कुठंच त्याची गरज नाही सांगायची. म्हणजे हा त्यांचा एव्हिडन्स आहे. त्यांना फरक पडला तर ते 100% 10 लोकांना घेऊन येणार असं आहे. म्हणजे माझ्याकडे एक कस्टमर आहे सर, का तो आहे ना प्रत्येक आता मोस्टली रिनल स्टोनचे पेशंट आहे ना उन्हाळ्यात जास्त असतात, डिहायड्रेशन झाले असतात. प्रत्येक उन्हाळ्यात हो 70-80 पेशंट तो घेऊनच आलेला असतो माझ्याकडे स्टोनसाठी. एकच व्यक्ती आहे. गेले 4 वर्षापासून तसं करतो. म्हणजे 2-3 दिवसात एकदा भेट होती माझ्याकडे आणि वैयक्तिक तो घेऊन येतो. इथपर्यंत त्याची म्हणजे तेवढं हे असतं त्याला ते पेशंट बरं करण्यात. असे पण लोक असतात. मी तुम्हाला ते आपल्या ग्रुपमध्ये मागे ते डिस्कस केलं होतं ना ते. इंटर हा बोल शीतल बोल. नाही सर, राखी बोलते मी. सर, इंटेस्टाइनल ऑब्स्ट्रक्शनचं रेमेडी सांगा ना. लंबम मेटॅलिकम, ग्रँड रेमेडी आणि दुसरी ओपीएम. ओके ओके ओके. शीतल मॅडम अनम्यूट करता येतं. ते अटेंडीज वर जाऊन आहे ना क्लिक करा. त्याच्यासमोर तुमचा फोटो येईल, म्हणजे तुमचं ते हे येईल आणि तिथे माईक आणि याचा ऑप्शन येतो कॅमेराचा, तर माईकचा ऑन करा. मी करू का त्यांना 1 मिनिट? मला करता येईल. हा करा ना करा. अरे कुठं गायब झालं ते? शीतल टिकले नाव सर, SHEE. त्यांचं नाही होते हो सर. त्यांच्याकडं तुमच्याकडे नाही होते का मॅडम ते? काय प्रॉब्लेम आहे त्यांना? यू कांट अनम्यूट. मॅडम तुम्हालाच करता येईल. तिथं माईकचं हे दिसतंय चिन्ह तुम्हाला, त्याच्यावरती जाऊन अनम्यूट करा. त्याला क्लिक केलं का अनम्यूट होऊन जातं आपोआप. येतोय आवाज माझा? येतोय मॅडम. ओके परफेक्ट. हा सर, मी डॉक्टर शीतल ढिकले, तुमच्याच कॉलेजची तुमची सिनियर आहे, लासलगावचीच आहे. तर अरे वा. हे जे आता तुमचं डिस्कशन चाललेलं आहे ना, तर मी आता 20-22 वर्ष म्हणजे पहिल्यापासून पास आउट झाली तेव्हापासून होमिओपॅथीच प्रॅक्टिस करते. पण होमिओपॅथी सगळं मी रडार बघत बघत रुब्रिक बघत शिकली. तर इतके Yes. छान रिझल्ट भेटत गेले, पण कोणतंच रेकॉर्ड नाही ठेवलं. आणि ते बरं. का भेटले ह्याचं माझ्याकडे स्पष्टीकरण नव्हतं काही. म्हणजे बरोबर. हे जे प्रदीप सर जे बोलले आता की म्हणजे फ्रूट, फळं, पानं पासनं आता रूटकडे चाललोय, तर असंच माझ्या पण फिलिंग्स आता या मोमेंटला आहे. म्हणून मला शेअरिंग करायचं होतं की हा एक खूप चांगला प्रोजेक्ट तुम्ही करताय. धन्यवाद. ओके. थँक्यू मॅम. म्हणजे तुमचे शब्द तसे मोलाचे आहे आमच्यासाठी. कारण की तुमच्यासारखे 25 वर्ष सिनियर लोक पण आता किती वाजले सर? इतक्या उशिरापर्यंत लाईव्ह लेक्चर ऐकतायत. म्हणजे त्याच्यातून आम्हाला प्रेरणा भेटते. काहीतरी आम्ही चांगलं करतोय किंवा आमचं बोललेलं पोहोचतंय लोकांपर्यंत. त्यामुळे आम्हाला पुढच्या सेशनला तयारी करायला अजून उत्साह असतो. त्यामुळे तुमचे परत एकदा धन्यवाद. आणि ह्या वयातही शिकलं पाहिजे हे तुम्ही दाखवून देता, म्हणून जे बाकीच्या लोकांना पण त्याच्यातून प्रेरणाच भेटते की 25 वर्ष होमिओपॅथी अशी सिस्टीम आहे का तुम्ही वयाच्या 60व्या वर्षापर्यंत काही ना काही शिकणारच असतात. म्हणजे ज्याला शिकण्याची आवड आहे ना त्याच्यासाठी होमिओपॅथी बेस्ट आहे. कारण शेवटपर्यंत तुम्ही पूर्ण होमिओपॅथी कधीच शिकणार नाही. त्यामुळे तुम्हाला कायमचं शिकावं लागणार आहे. आणि त्याच्यामुळं ज्याला शिकण्याची आवड आहे त्याच्यासाठी होमिओपॅथी तर बेस्टच आहे. आणि आमच्या मागच्या बॅचमध्ये पण खूप सिनियर लोक होते, जे 55+ वयाचे पण सिनियर प्रॅक्टिशनर होते. त्या लोकांनी पण आम्हाला म्हणजे आमचं पूर्ण सेशन केलं. ते म्हणजे त्या गोष्टी शिकण्यासारख्या या लोकांकडून आम्हाला प्रेरणा मिळते की आम्ही अजून फार काही वयाचे झाले नाही, आम्ही फार काही करू शकतो. म्हणून आम्ही हे सर्व करायचा प्रयत्न करतो. परत एकदा धन्यवाद. शीतल मॅडम आहेत ना सर? हा सर. या मला पण सिनियर आहेत कॉलेजला. तर या मी मागे इथे माझ्या मुलाला डेंग्यू झालेला होता ना, ऍडमिट होता. येस. तर त्यावेळेला रात्री 12 वाजेला त्यांनी म्हणजे मी त्यांच्या घरी गेलो, त्यांना पिकअप केलं. ते तिथून माझ्यासोबत त्यांच्या क्लिनिकला आल्यात. आणि मग हा विषय बहुत आपल्या ऑर्गॅनांच्या याच्यात मी डिस्कस केला होता की काळाची गरज आहे. जसं ॲलोपॅथिक मेडिसिन आपल्याला राऊंड द क्लॉक मिळतात ना,
तसं ऍटलिस्ट आपल्या जसं आता मी आपल्या फाटा ग्रुपमध्ये कोणाला ऍड करतो ना, तर मी लोकेशन विचारत असतो. त्याच्या Yes. मागे उद्देश इतकाच असतो की बा आपलं कोणी कलिग कुठे अडकलेलं राहिलं, त्याला कोणाचे रिलेटिव्ह आहे. मला बऱ्याच लोकांचे येतात फोन, कोणाचं ब्रह्मगिरीत आलेलं राहतं, कोणाचं ट्रॅव्हल मध्ये असतं, कोणाचं मुंबई रेल्वेला. तर मग आले तर माहितीच आपल्याला त्यांची हेल्प करता येते. काय असं शेवटी आपण जर का अशा इमर्जन्सीच्या काळामध्ये तुमच्याकडे सपोज एखादं पेशंट आहे 10 वर्षापासून होमिओपॅथी घेतो आणि तो प्रवासात गेलेला उत्तराखंडला कुठेतरी मसुरी वगैरेला, आणि तिथं त्याला लूज मोशन झालं किंवा कॉन्स्टिपेशन झालं, तुम्हाला ऍटलिस्ट कुठून तरी असा कॉन्टॅक्ट सोर्स मिळायला हवा की तुम्ही त्याला बरोबर. तिथे अवेलेबल करून दिलं तर त्याचा पण तो ट्रस्ट बनून राहतो कायम. तर मॅडमांनी मला तेवढ्या रात्रीचं ते मेडिसिन 12-12:30ला मी घेऊन त्यांना घरी परत सोडलं आणि मग मुलाला हॉस्पिटलला मेडिसिन घेऊन गेलो होतो. दुसरी एक रिक्वेस्ट आलेली आहे ऑर्गॅनन आणि टीसीडी हिंदी आणि इंग्लिश मधून, तर आम्ही नक्की ट्राय करू नेक्स्ट बॅच पर्यंत, कारण तोपर्यंत सरांचं पण हिंदी बऱ्यापैकी फ्लुएंट होऊन जाईल आणि माझ्या पण 2 रिव्हिजन होऊन जातील ऑर्गॅननच्या प्रॉपर एकदम, आणि मग मी सरांना व्यवस्थित हेल्प करू शकेल ज्या ठिकाणी वर्ड्स वगैरे, कारण ट्रान्सलेशन करताना जसं डजनने लिहिलेलं आहे किंवा सरांनी पण आज मेन्शन केलं. सो मैडम इसमें ऐसा रहता है निकी मैडम की ट्रांसलेशन करते वक्त जो डॉक्टर डजन ने वहां पे लिखा था, जो सर ने आज हम लोगों को सिखाया, या फिर सर ने भी जब ट्रांसलेशन उनको मराठी में करना था तो तब उन्होंने जो बातें कही कि ट्रांसलेशन में जो लिखा हुआ है उसका मीनिंग चेंज नहीं होना चाहिए। तो ये बात का जब तक के सर को कॉन्फिडेंस आता नहीं, या मुझे भी नहीं आता कि मैं उनको कुछ हेल्प कर सकूं उसमें, तब तक के तो हम नहीं चालू करेंगे, क्योंकि सिखाने वाले से अगर गलत कुछ सिखाया गया और वो अगर कंसेप्ट वैसे आप दिमाग में लेके चलोगे और प्रैक्टिस करोगे तो वो गलती सिखाने वाले की रहेगी, वो भले एक बंदा गलत सीखे या उससे 10 बंदे गलत सीखे। तो बरोबर. अगर मोटिव ये रहा होता कि सिर्फ पैसा कमाना है तो हम लोगों ने शायद वो कुछ ऐसा वैसा करके वो कर लिया होता, लेकिन मीनिंग जो है वहां का मीनिंग चेंज नहीं होना चाहिए, इसलिए वी विल टेक आवर टाइम और उसके बाद में जरूर हम उसके बारे में सोचेंगे अगली बैच से। तो देखते हैं, पहले तो मतलब मराठी के जो है यहाँ पे जो जानते हैं वो लोग अगर एक्सपर्ट हो जाए तो दे विल बी ब्रांड एम्बेसडर ऑफ आवर्स, वही लोग अगर अच्छे से कर पाए तो हमें खुशी रहेगी उस चीज की। बरोबर. हे इंग्लिश किंवा हिंदीचं आहे ना, आम्हाला बऱ्याच म्हणजे जसं स्टार्ट केलं तेव्हापासूनच रिक्वेस्ट आहे, बट काय होतं आम्ही त्या लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल नाही. दुसरी गोष्ट, जसं ऑर्गनांचं एक सेशन झाल्यानंतर आम्हाला बऱ्यापैकी त्याचं आपण ट्रान्सलेट करता नाही, सांगता नाही ना, आपल्याला पूर्णपणे त्याचं ज्ञान होतं, बरोबर की नाही. तसं आता टीसीडीचा आमचा पहिलाच अटेम्प्ट आहे, त्याच्यामुळं आपण आपल्या बोलीभाषेमध्ये चुका होण्याची फार शक्यता कमी असतात. तर तेच ट्रान्सलेट करताना कुठेतरी चुकीचं गेलं आणि तुम्हाला ते समजून सांगण्यात आम्ही कमी पडलो, तर ना तुम्हाला कळणार नाही, आम्हाला सांगता येणार. म्हणून आम्ही काही दिवस तरी अजून म्हणजे स्टार्ट पासून तशीच रिक्वेस्ट आहे, इंग्लिश किंवा हिंदी घ्या. बट आधी आता जे आमचं मराठीत काम आहे ते झाल्यानंतर आम्ही 100% इंग्लिशमध्ये घेण्याचा प्रयत्न करू. ओके. एनिवे बरं वाटलं आज म्हणजे इंटरॅक्टिव्ह डिस्कशन झालेत, येस सर. तर अशा गोष्टी लक्षात राहू द्या. हा सर. पुढचा आता मेन टॉपिक चालू दे, तो चालू झाला तर लिंक मध्ये घ्यायचा की पुढच्या सेशन मध्ये घ्यायचा ते विचारून घेतो, कारण आता 1 तास 43 मिनिटं झाले, म्हणजे 1.25 तास पुढचं पण गेले. सेशन घेऊ सर, पुढचं चालेल घेऊ. सर. कारण आता ते नंतर मग 1-2 पॅरा घेऊन कळणार नाही आपल्याला, ते कमीत कमी 20-22 पॅरा झाले तर तो एक टॉपिक कळेल आपल्याला, नाही का. तोवर माझं पुस्तक येऊन जाईल ना. तुमचंच नाही सर, थोडस सर्वांचं स्वार्थी आलं. बनावं लागेल ना सर. ओके सर, रेकॉर्डिंग बंद करतो, काही डिस्कशन असेल तर करू आपण. नेक्स्ट सेशन देशमाने सर पुढच्या शुक्रवारी. मग ते एक शुक्रवार सरांनी रडवलं मला, ते आपलं ऑर्गॅनन संपणार होतं. मग त्यानंतर मग तो टीसीडीचा जन्म झाला की टीसीडी घ्यायचंच बा आपल्याला आता. मग मी हक्काने तुमच्या सगळ्यांच्या समोर त्या ऑर्गॅनन मध्ये मागून घेतलं, सरांना वाटलं एक शुक्रवार मला द्या. मग पुढच्या शुक्रवारी रिव्हिजन झाली आपली, मग तिथून पुढे आपण टीसीडी सुरू केलं मागच्या शुक्रवारपासून. येस सर.
ऑर्गॅननचा बॅच सुरू झाल्यानंतर ऑर्गॅननचा वार वेगळा राहील, जे नवीन स्टुडंट येतील त्यांच्यासाठी. आणि तिथं ऑर्गॅनन पहिल्या ऍफोरिझम पासून ते म्हणजे पहिल्यापासून परत लाईव्ह सेशन सुरू होतील. ओके. कारण रेकॉर्डेड सेशन इझी असतं, म्हणजे जसं आता माझे काही आहेत पण त्याच्यात कंटेंट चेंज नाही होत. मी जे आतापर्यंत फाटकचे किंवा बॅचलरचे सेशन घेतले त्याच्यात, पण मग त्याच्यात काय की त्याचे जे ग्रुप मी बनवलेले होते ना, तर जसं आता ऑरमोर नॅटचं, तर मला काही ऍडिशन वाटली तर मी त्या ग्रुपमध्ये टाकून देत असतो. डायरियावर जे घेतलेलं होतं तर डायरिया वेबिनारचे इथे मी माझं ऍडिशन मला काही वाटलं तर ते ऍडिशन मी त्या ग्रुप पुरतं टाकून देत असतो. बाकी त्यापेक्षा अजून त्याच्यामध्ये रुब्रिक काही वाढणार नाहीत फाटकमध्ये किंवा अजून काही होणार नाही. पण ऑर्गॅनन हा टॉपिक असा आहे, फिलॉसॉफी एस्पेशली, हा माणूस जितक्या वेळेला वाचतो तितक्या वेळेला अजून त्याचं नॉलेज शार्प होत जातं. म्हणजे जे सरांनी आपल्याला आज शिकवलेलं आहे ना, तुम्ही 10 वर्षांनी सरांची बॅच ज्या वेळेला जॉईन करणार ना लाईव्हची, तुम्हाला स्वतःला त्या गोष्टीची जाणीव होईल की 10 वर्षापूर्वी सरांनी जे सांगितलेलं होतं त्याच्यात किती ऍडिशन आणि किती फाईन होऊन ते अजून आलेले. आणि दिस इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ प्रॅक्टिस. म्हणजे काही तुम्ही 10 वर्ष थांबायला हवं असं त्याचा अर्थ होत नाही. आपण पण आज जे शिकतो हे ज्या ज्या वेळेला तुम्ही, आणि ऑर्गॅनन बद्दल मी जेवढ्या सॉल्वट लोकांचं ऐकलेले जे रेग्युलरली ऑर्गॅनन वाचतात, मी खान सर, सरकार सर, ही लोक वर्षातनं, गौरांग गायकवाड सर, ही 3 लोक कन्फर्म मला माहिती जे दरवर्षी वर्षातनं एकदा ऑर्गॅनन वाचत असतात. आणि त्यांचं म्हणणं आहे की दरवेळेला ऑर्गॅनन वाचताना त्यांना त्याच्यातून काहीतरी नवीन शिकायला मिळतं. 100%. तर ज्यांचा झालेला आहे कोर्स त्यांना मी नक्कीच सांगेल की त्यांनी उरलेले रेकॉर्डिंग 2 महिने आहेत तुम्हाला अजून बहुतेक, तर त्या 2 महिन्यामध्ये जेवढं रिवाइज करतील तेवढं करा. नसेल तर ते पुस्तकातून तरी रिवाइज करा. प्रॅक्टिकल क्वेरी तुम्हाला काही असल्या तर सरांनी आपल्याला बॅकअप दिलेला आहे लाईफ टाईम साठी. प्रॅक्टिकल तुमच्या काही क्वेरीज असल्यात, माझी इच्छा अशी राहील की सरांना फोन करण्यापेक्षा एखादी ऑडिओ नोट तुम्ही टाकत चला ग्रुपमध्ये, आपल्या फॅमिली ऑर्गॅनन फॅमिली ग्रुपमध्ये, जेणेकरून तुमच्या त्या क्वेरी नंतर इतरांना पण तशी काही काय असतं की प्रत्येक जण बोलका नसतो, एक्सप्रेसिव्ह नसतो, प्रत्येकाचं कॉन्स्टिट्यूशन आहे. तर प्रत्येकच जण सरांना फोन करेल किंवा माझ्यापर्यंत पोहोचेल किंवा शंका विचारतील असं गरजेचं नाही राहत. काही लोक पॅसिव्ह मोडमध्ये असतात, ते बोलायला घाबरतात किंवा अँक्शियस असतात किंवा त्यांना तो न्यूनगंड असतो की कसं बोलावं आणि कसं विचारावं असं. तर तुमच्या शंका जर काही राहिल्यात तर हे बेटर राहील की तुम्ही ग्रुपमध्ये ऑडिओ नोट जर टाकली आपल्या जुन्या ग्रुपमध्ये, तर सर आपल्याला त्या ऍफोरिझमचा नंबर, कुठून काय रेफरन्स घ्यायचा आणि तुम्ही नेमकी केस मॅनेजमेंट कशी करायची याबद्दल सर माहिती देतील. म्हणजे त्याच्याने काय होईल की उरलेल्या लोकांना पण ते त्यांच्या काही म्हणजे जे म्हणतो ना आपण, त्याच्या मनात जे राहिलेले प्रश्न असतील कदाचित सेशन नंतर पण, तर त्याची उत्तर भेटून जातात. आणि लाईव्ह सेशन घेण्याचा एक फायदा काय असतो का, मी लाईव्ह ज्यावेळेस घेतो, जसे आमचे 25 लोक होते ना, आम्हाला दोघांना त्या 25 लोकांचं सर्व माहित होतं, काय इंटरॅक्शन होतं, ओळख होती, त्याच्यामुळे ते समजून सांगायला शिकायला मजा वाटते. आणि त्यांना पण आम्हाला काहीतरी क्वेरी विचारायला कधी काही वाटलं नाही. ते जर रेडीमेड रेकॉर्डिंग दिलं तर ते कधीतरी आम्ही लाईव्ह येणार, कधीतरी तुम्ही ऐकणार, ते आपला रेपो तयार होत नाही, आपली ओळख पण होत नाही. त्याच्यामुळे ते तसं लाईव्ह करून प्रत्यक्ष शिकवलं ना, त्यावेळेस प्रत्येक स्टुडंटला इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला वेळ देता येतो. प्रत्येकाला ती कन्सेप्ट कळली का नाही हे आम्ही फॉलोअपनी बघतो, म्हणजे प्रत्येकाचं विचारतो. आणि तीच खरी शिकवण्याची पद्धत आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे ते लाईव्ह सेशनच झाले पाहिजे असं मला वाटतं. सर आता हे बुक्स मध्ये काय पॅराग्राफला नंबरिंग करायचं का? हा, ते पॅरा आहे ना, आता चालू होईल आपलं. म्हणजे आता हे प्रिपरेशन ते होतं, इथून पुढे चालू होईल ना. त्याच्यामध्ये काय, जसं आपण ऍपोरिझम होतं ना, तसं इथं काही ऍपोरिझम नाहीये. हे सर्व पॅरामध्ये सर्वच मोठं मोठं लिहिलेलं आहे ना, तर आपण कुठपर्यंत आलोय, कुठे थांबलोय आपण ना, ते समजण्यासाठी ना पॅराग्राफला 1 2 3 4 5 असं दिलं तर नेचर ऑफ 26 153 काहीतरी पॅराग्राफ बसतात त्याच्यात नंबरिंग केल्यानंतर. आपण ते नंबरिंग तुम्ही एका वेळेस न करता जसं सेशन होईल तसं जरी करत गेले ना, तर माझ्या रेकॉर्डिंग सोबत तुमचं ते नंबरिंग मॅच होतील, नाही का. कुठेतरी चुकून राहिला तर तसं काय नंबरिंग आपण हेच करतो, सिरियल नंबर मध्ये करतो, त्याच्यामुळे ते कुठे इकडे ते इकडे होत नाही. बट तसं करत गेलं तर मग आपल्याला ते रेफर करायला सोपं जातं, नाही का. मग कुठल्या पॅरामध्ये काय दिलेलं आहे ते आपल्याला रेकॉर्डिंग मध्ये आपण सांगतो, मग ते आपल्याला परत रेफर करताना पण सोपं जाईल, असं म्हणून ते नंबरिंग करायचं, बाकी काय. चालेल चालेल. ओके.
सुरुवातीला नंबरिंग जर तुम्ही वैयक्तिक करत असाल ना, पेन्सिलने मार्क करून ठेवा हा आणि मग हो, सरांनी म्हणजे सांगितल्यानंतर मग हवं तर मग ते इरेज करून दुसरं लिहिता येईल. बरोबर. कारण आपल्याला ऑर्गॅननला कसं होतं की ऍफोरिझम नंबर होते ना, तर आपल्याला कळायचं. इथे तसं नंबरिंग नाही, इथे त्याच्यामुळे इथे पॅराचं पण नंबरिंग करावं लागतं. इथे ऑर्गनाईज सारखेच एखाद्या पॅराग्राफला सरांनी फुटनोट दिलेले आहे. जसं वरती कसं फुटनोट नंबर आणि खाली फुटनोट असतो ऑर्गनाईज मध्ये, इथं पण आहे ना त्या पॅरामध्ये त्या जिथं फुटनोट टाकली तिथं स्टार केलेलं आहे आणि त्याच्या खाली फुटनोट आहे. मग एखादी फुटनोट घेताना आणि मी त्या पॅराग्राफ नंबर घेऊन ती फुटनोट सांगणार आहे ना, त्यावेळेस आपल्याला तो नंबर माहित असला तर परफेक्ट जातात ते असं. आता ही जी ऑर्गॅननची इंट्रो होती ना सर, आपण जी घेतली होती, त्याला पण पॅराग्राफचं नंबरिंग केलेलं होतं. हा हा टोटल 99 पॅराग्राफ आहेत त्याच्यामध्ये, इंट्रोडक्शन मध्ये. बरोबर. ओके. एनिवे, गुड नाईट करायचं. चालेल सर. थँक्यू. कोणाच्या काही शंका आहेत? नसतील तर पुढच्या 1-2 मिनिटात गुड नाईट. आणि थँक्यू सगळ्यांना की एवढ्या रात्रीपर्यंत पेशन्सली एक नवीन नाही जुनाच पण बोरिंग टॉपिक शिकण्यासाठी तुम्ही इंटरेस्ट दाखवला आणि मोबाईल समोर तुमचे काम जे काही तुमच्या प्रायोरिटीज होत्या त्या बाजूला ठेवून तुम्ही थांबलेत. त्याबद्दल खरंच तुम्ही म्हणजे कौतुकाचे आणि अभिनंदनाचे पात्र आहात नक्कीच. ओके. कारण एक अजून ना सूचना आहे की का, ते टीसीडी मराठी नावाचा ग्रुप आपण केला होता, म्हणजे त्याच्यात कोणी जर याच्यातून कोणी जॉईन नसेल झालं तर जॉईन व्हा, कारण आपण काही अपडेट असले किंवा कुठला टॉपिक घेणार आहे ते मी टीसीडी वरती आधी टाकत असतो किंवा काही होमवर्क असतात तर आपण त्याच्यावरती डिस्कस करतो, म्हणून तो ग्रुप कोणी जॉईन नसेल तर करून घ्या. थँक्यू सर, थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. चलो गुड नाईट. हॅलो सर. हा बोला ना. सर एक रिक्वेस्ट होती सर. हा बोला ना सर. हा सर, ते ज्या पद्धतीने आज एक सेकंड लेक्चर तुमचं अटेंड केलंय, येस सर. तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय ते मला शब्दच नाही तुम्हाला कसं सांगावं ते. आतापर्यंत कधीच इतक्या डीप मध्ये कोणी सांगितलं नाही, आम्ही समजून घ्यायचा प्रयत्न केला नाही एवढ्या वर्षात. आणि सरांच्या ग्रुपवर, बागल सरांच्या, जे 70 ऍफोरिझम पर्यंत आपण जे चर्चा केली येस सर. ऑर्गनांची, सर Yes, ते सगळे पाहिले. त्याच्यावरून असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे की सेकंड बॅच ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस होईल, पण एक आमचे रिव्हिजन होईल सर. आणि ते उशिरा समजलं की ऑर्गनांची डिस्कशन ग्रुप आहे आणि Yes, याच्यामध्ये sir. लेक्चर रेग्युलर होतं. बागल सरांना मी बऱ्याच दिवसापासून फॉलो करतो आणि तुमचे बी कॉमेंट सर ग्रुपमध्ये ऐकतो, पण असं काही लेक्चर